सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। आजही आपण श्री गोविंदप्रभू चरित्राचं अध्ययन करणार आहोत। त्या लीळा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत। या व्हिडिओमध्ये श्री गोविंदप्रभू चरित्र या ग्रंथातील लीळा क्रमांक 24 ते 40 म्हणजे एकंदरीत 17 लीळा तुम्हाला सलग ऐकायला मिळणार आहेत। घर बसल्या श्री गोविंदप्रभू चरित्रामृताचं श्रवण तुम्हाला करायला मिळणार आहे। तर मग हा महालाभ सोडून कुठेही जाऊ नका, ऐकत राहा श्री गोविंदप्रभू चरित्र। तुम्हाला जर असे ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लगेच, कारण मी असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज या चॅनलवर टाकत असतो। चला तर मग आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। उपडवणी द्राक्ष लावणे, गोसावी अळजपुरासी बीजे केले। श्री गोविंदप्रभू महाराज रुद्धपुरून अळजपूरला आले, अचलपूरला। एका ब्राह्मणाची घरी द्राक्ष होती। एका ब्राह्मणाच्या घरी द्राक्षाचा वेल होता लावलेला। ते गोसावी उपडिली, द्राक्षाचा वेल उपडला। तेही म्हणितले हा रावळो, फळते फुलते झाड का उपडिले। फळतं फुलतं झाड होतं, ते का बरं उपटलं तुम्ही? ते गोसावी तिसरा दिसी आणिले। 2-3 दिवसानंतर पुन्हा त्या ब्राह्मणाच्या घरी आले श्रीप्रभू महाराज। पुन्हा ते वेल जे उपटून टाकला होता तो वेल पण आणला। मग काडिया करुणी उकरिले, एक काडी घेतली, अशी जमीन उकरली। मोळिया रोविलिया, चुळ रांजणीचे पाणी घातले। ते जे काय वेल होता वाळलेला, तो वेल तिथं त्या काडीने खड्डा केला छोटासा, त्याच्यामध्ये ते पुरला आणि व्यवस्थित बुजून त्याच्यावर पाणी टाकलं ओंजळीनं। तेही म्हणितले रावळो, हे सुकले वाळले, आता हे काही लागैल। हे सुकलं आणि वाळलेलं आहे वेलाचं, ते काय लागणार आहे का पुन्हा? मग गोसावी बीजे केले। मग तिथून श्रीप्रभू महाराज निघून गेले। तव ते तिसरा दिसी फळी फुली, घडी मोडत आली। तिसऱ्या दिवशी पुन्हा ते वेल लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी फळ फुलं असे भरपूर आले त्या झाडाला। म्हणजे द्राक्ष असे लगडून आले, दाट आले। पहिलं जेवढे नव्हते वेलीला त्याच्यापेक्षा जास्त आले। आणि तयासी आश्चर्य झाले, त्या ब्राह्मणाला आश्चर्य झालं। मग म्हणितले रावळ माये रावळ बापू, रावळ ईश्वरू, रावळ करती ते काही नव्हे। रावळांनी करावं आणि ते होऊ नये असं कधी झाले का? श्री गोविंदप्रभू महाराजांनी केलं आणि ते नक्कीच होणार। मग ते वाळलेलं झाड असो, मृत बालकाला जीवनी असो, हे कोणते हातात कार्य घेतलं ते पूर्णच करणार। ऐशी स्तुती करू लागली, ते ब्राह्मणाच्या घरची सगळी स्तुती करू लागली। मग गोसावी बीजे केले, तिथून निघून गेले। महानुभाव पंथातलं पहिलं स्थान असं अचलपूरला आहे, असते नदीच्या बाजूला स्थान आहे। तर अळजपूरला पहिलं स्थान म्हणजे ते तापी भारतीचं स्थान म्हणतात। त्या तिथे एक नदी आहे, तिचं नाव सर्पिणी नदी आहे। अळजपूरला एक नदी आहे, नुसते असे दगड आहेत मोठ्या मोठ्या नदीमध्ये, सर्पिणी नदी नाव आहे त्या नदीचं। त्या नदीच्या काठावर स्थान आहे आणि ते असं म्हणतात की महानुभाव पंथातलं म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वप्रथम स्थान ते आहे। म्हणजे हरिपाळ देव ज्यावेळेस तिकडून
गुजरातहून आले त्यावेळेस त्यांनी तिथं मुक्काम केला होता. तिथून उठून देऊरवाड्याला गेले आणि देऊरवाड्याला त्या सोबतच्या सेवकांना सोडून ते रुद्रपूरला निघून गेले आणि आजवरचा मुक्काम हा तापी भारती म्हणजे त्या सरपणी नदीच्या काठावर झाला होता म्हणून ते सर्वप्रथम स्थान असं म्हणतात. बेलोर मार्गी गवळणीसी खेळू वडा बुडी अवघिया गवळणी मिळेती. बेल्लोर नावाचं गाव आहे, रुद्रपूर पासून जवळच आहे. तर त्या रस्त्यावर गवळणीसी खेळ केला श्रीप्रभू महाराजांनी. तर त्या गवळणी त्या रुद्रपूरच्या बाहेर एक वडाचं झाड होतं बेल्लोर रस्त्यावर. त्या वडाच्या बुडी सर्व गवळणी जमा व्हायच्या. तव गोसावी तेथ बीजे करीती. तिथं श्री गोविंदप्रभू महाराज जायचे. तयाची दहिये दुधे तुपे लोणिये ताके ऐसे आवघे चाखेती. दही दूध तूप लोणी ताक जे काही ते गवळणी विकायला घेऊन जायचे बेल्लोरला ते सर्व ते काय करायचे गोविंदप्रभू महाराज चाखत होते. जिया चाखो देती तियांचे जात खेवो विके. जिया चाखो देती ज्या गवळणी ते दही दूध तूप लोणी जे काही असेल ते चाखू द्यायचे त्या गवळणीचं लवकरात लवकर गावात गेल्यानंतर त्या बेल्लोरला गेल्यानंतर विक्री होऊन जायची सर्व त्यांची नेलेल्या पदार्थांची. जिया चाखोने दिती तिया अवघिया गावांतू हिंडेती परी विकेना. जिया चाखोने दिती ज्या गवळणी चाखू देत नव्हत्या आमच्या मडक्यात हात घालायच नाही म्हणत होत्या त्या गवळणी गावात हिंडून हिंडून बेजार व्हायच्या. गावात हिंडेती परी विकेना म्हणजे विकल्या जात नव्हतं त्याचं दही दूध लोणी जे काही असतील ते. एरी म्हणती मग ज्या गवळणींनी चाखू दिलं होतं गोविंदप्रभू महाराजांना दही दूध त्या गवळणी म्हणायच्या. एरी म्हणती हाओ रावळासी चाखोने दिसीची म्हणून न विकेची. गोविंदप्रभू महाराजाला तू ते दही दूध चाखू दिलं नाही म्हणून तुझं जे आहे दही दूध ताक लोणी तूप हे सर्व काही तुझं विकलं नाही. जे काही गवळणी चाखू दिलं नाही त्यांना ही अशा चाखू दिलेल्या गवळणी म्हणायच्या. आता रावळापासी नयापा. रावळापासी नयापा म्हणजे पुन्हा श्री गोविंदप्रभू महाराजापाशी तू हे घेऊन जा आणि विकेल मग याची विक्री होऊन जाईल. मग तिया गोसाविया पासी येती. मग त्या गवळणी श्रीप्रभू महाराज जवळ यायच्या. चाखविती चाखू द्यायच्या पुन्हा विनंती करायची की बाबा आमच्या दही दूध लोणी जे काय असेल यांना चाखा म्हणजे ग्रहण करा. मग विके मग गोविंदप्रभू महाराजांनी ते चाखलं की मग ते सर्व विकायला घेऊन गेल्या गवळणी आणि ते सर्व विकल्या गेलं. मग गोसावी म्हणे ती. श्रीप्रभू महाराज म्हणतात आवो मेली जाये हे गोड आहे म्हणे ऐसे म्हणती आणि हास्य स्वीकरिती. मग म्हणायचे श्री गोविंदप्रभू महाराज की हे चांगलं आहे गोड आहे वगैरे अशी प्रशंसा करायची. ऐसा खेळू करीती असा खेळ करायचा गवळणीशी. खेड मार्गी गवळणीसी खेळू. आता हा मार्ग होता मागच्या लीळेतला बेल्लोर मार्ग. आता सांगतात की खेड मार्ग. तिथून एक जवळच खेड नावाचं गाव आहे. रुद्रपूरहून तरी 20-25 किलोमीटर असेल खेड. 20-15-20 किलोमीटरच्या दरम्यान आहे. तर तिथं गवळणी जायच्या दही दूध विकायला. तर त्या मार्गावर गवळणीसी खेळू श्री गोविंदप्रभू महाराजांनी खेळ केला. त्या खेडला मोठी देवीची मूर्त आहे खूप मोठी मूर्त आहे. तर ते मूर्त नमस्कारी आहे. गोविंदप्रभू महाराज तिच्याशी खेळ करायचे. शेंद्राची देवी नाही ती शेंद्राची देव आहे. शेंद्राचा मारुती आहे तिथं रुद्रपूरला ते नमस्कारी आहे. पुन्हा एक गणपती आहे तेही नमस्कारी आहे त्याच्याशी खेळ करायचे. परंतु हा खेडचा आहे हे स्थान जे आहे खेडचं आहे. त्या देवीचं नाव मनुदेवी आहे.
मनुदेवीशी खेळ करायचे. तर ते मूर्ती आता नमस्कारी आहे. समोरून त्यांनी नवी मूर्ती बसवली त्या लोकांनी गावातल्या. आणि जे जुनी मूर्ती होती श्री गोविंदप्रभू महाराजांच्या काळातली, ज्या मूर्तीशी श्री गोविंदप्रभू महाराज खेळ करायचे, ती मूर्ती त्यांनी पुढची उचलून त्याच मूर्तीच्या पाठीमागे लावून दिली. जुनी मूर्ती आहे तशीच मध्ये, आणि नवी मूर्ती त्यांनी भजनापूजनाला ठेवलेली आहे आता. खेडला त्याला माप फोड्या नाही, मारुती नमस्कारी आहे शेंद्राचा, आणि दुसरा एक गणपती आहे त्याला माप फोड्या गणपती म्हणतात. मग जोगला देवी स्थान आहे एक, चक्रधर स्वामीचं स्थान आहे ते. एक देवी आहे ना, ते जमदाग्नीचं एक मंदिर आहे, त्याच्या बाजूला एक देवी आहे ती. एक खोकलाई म्हणतात वाटते तिला, एक खोकलाई आहे, तिला फुटाणे वगैरे वाहतात. आणि एक दुसरी देवी आहे, तिच्या देवीचं काही नाव आठवण झालं मला. एक आहे देवी, थोडीशी अशी वाकडी आहे ते. तिथं देवतेचं सामर्थ्य बिलकुल नाही. जिथं संबंध झाला, जिथं आता सांगा, जिथं मोठा माणूस आला तिथं लहान माणूस थांबत असते का? आता जिथं परमेश्वराने शक्ती निक्षेप केला, जिथं परमेश्वराने संबंध दिला, तिथं देवतेचं सामर्थ्य राहणार का? मारुतीचं सामर्थ्य राहणार आहे तिथं? नाही राहत. त्यामुळे ते नमस्कार करतात. एवढंच नाही तर त्या मारुतीचा शेंदूर काढलेला आहे जुन्या लोकांनी, देवपूजेत ठेवलेला आहे नमस्काराला. तुम्ही जुन्या पिढीच्या देवपूजा केल्या असतील तर त्या एखाद्या माळीमध्ये बघा असं शेंद्रासारखं टिकला दिसते. पाहिलं का? कोणाचं लक्ष असेल तर पाहिलं असेल कदाचित कोणी. तर ते शेंद्रासारखी एवढी टिकली दिसते जी आम्ही टाकलेली. पूर्ण शस्त्र शेंद्री कलरची टिकली असते ती. आपल्याला वाटते काय टाकले की लाल रंग, परंतु ते शेंदूर असते. ते मारुतीचं जे 500-700 वर्षापूर्वी ज्यावेळेस नेमकं संबंध झाला होता, 700-800 वर्षापूर्वी समजा, गोविंदप्रभू महाराजांनी निजधामाला विजय केले, आणि नंतर मग जे काय आता शेंदूर लावून त्याच्यासाठी पापोद्रे निघतात ना, तर ते पापोद्रे निघले तर आपल्या लोकांनी काय केले, ते पापोद्रे नमस्कारी आहेत म्हणून काढून ठेवलेले आहेत नमस्कारण्यासाठी. तर ते पापोद्रे आता देवपूजेमध्ये आपण नमस्कार करतो, परंतु आपल्याला माहीत नसते. ज्याला माहीत आहे ते ओळखतात, आणि ज्याला माहीत नसते त्याला वाटते काहीतरी असेल लाल. ते हे पण असतं, असे शेंदूर पण असू शकतो तो. तर असं तो शेंदुरी नमस्कारी आहे. आणि ते आता मूर्ती पूर्ण नमस्कारी, अशी बाजूने पायऱ्यात त्याला वर जाऊन दंडोत करावं लागतं. त्या मारुतीच्या डोक्यावर जाऊन डोकं ठेवतात सर्व. खेड मार्गी गवळणीसी खेळू, गवळणी गवळणी ते पुसेती, आजी काव उशिरू लागला. त्या गवळणी अशा 5-10 गवळणी मिळून त्या खेडला जायच्या, हे दही दूध विकण्यासाठी. मग ते एका जागी जमा व्हायच्या सोबतीने येईपर्यंत. तर गवळणी ते पुसती. त्या गवळणी एकूण एकीला विचारायच्या, आजी काव उशिरू लागला. जी गवळण उशिरा आली त्या गवळणीला लवकर आलेल्या गवळणी विचारायच्या, तू का बरं उशिरा आली? मग ती सांगायची, ना रावळा मसी खेळू करीत होते. गोविंदप्रभू महाराज आले, त्यांनी ते आमच्याशी खेळ करायचे. दहिये दुधे तुपे लोणीये लवकरी चाखेती ना. आले परंतु ते लवकर चाखत नव्हते. दही दूध लोणी जे काय होतं आमच्याकडे ते लवकर चाखत नव्हते, म्हणून आम्हाला वेळ लागला. धुमाळी करीती म्हणजे विनोद करायचे, थट्टा मस्करी, किंवा धुमाळी म्हणजे थोडंसं लहान लेकर कशी धिंगाणा करतात त्या प्रकारचा. कारण की मूर्त कशी वेडी पिशी मूर्त होती ना, त्यामुळं ते धुमाळी करीत ती होते. म्हणून उशिरू लागला, म्हणून आम्हाला उशीर लागला अशी ते गवळणी सांगतात. गावीचिया म्हणे ती, गावच्या म्हणतात, राऊळ आमसी खेळत होते. एक म्हणे ती राऊळ आमसी खेळत होते, ऐसे अवघिया गवळणीसी संवादू होय. प्रत्येक जण म्हणायची राऊळ आमच्याशी खेळायची, दुसरी म्हणायची आमच्याशी खेळायची, अशी प्रत्येक जणचा मग संवाद व्हायचा. आणि मग जया चाखोने दिती तयाचे तैसेची राही. त्याच्यात एखादी गवळण असायची जे गोविंदप्रभू महाराजांना चाखू देत नव्हती, तर मग तिचं तसंच राहायचं. जे काय सोबत नेलं होतं तिनं विकायसाठी, व्यापार करण्यासाठी, ते लवकर विकल्या जायचं नाही, तिचं तसंच राहायचं. हालवे पाणी ऐसे होय, डुळडुळीत दसिया होती, ऐसा अवघा गाऊ हिंडे ती परी विकेना.
आता दही कोणी कसं, आता जुन्या काळातलं आता 700-800 वर्षापूर्वीचं दही मिळाल्यावर एकदम घट्ट असलं तर लोक घ्यायचे ना मडक्यातलं दही. परंतु हे काय व्हायचं, सकाळी दही घट्ट राहते, परंतु ते दिवसभर हिंडायच्या गावामध्ये, मग ते हलवून दही थोडंसं पातळ होऊन जायचं. मग ते पातळ कोणी घ्यायचंही नाही, पातळ होईपर्यंत हिंडावं लागायचं त्यांना गोविंदप्रभू महाराजाला चाकू दिलं नसल्यामुळं. आणि ज्यांनी चाकू दिलं ते त्यांचं लवकर संपून जायचं. तर असं त्यांचं दही डुळडुळीत होऊन जायचं. दसिया होती म्हणजे असं फुटरी होऊन जायचं पूर्ण ते दही, चांगलं दिसायचं नाही ते. आणि ताकासारखं होऊन जायचं ते, जसं ताक असं मंथन केल्यानंतर ते ताकासारखं होते पातळ, तसं ते दही होऊन जायचं त्यांचं. परंतु विकल्या जायचं नाही, कारण गोविंदप्रभू महाराजाला त्यांनी चाकू दिलं नाही म्हणून. ऐसा अवघा गाऊ हिंडे ती परी विकेना. पूर्ण गाव हिंडायचे. खेड जे गाव आहे ते पूर्ण गाव हिंडायचे. परी विकेना, परंतु विक्री होत नव्हती. एर म्हणे ती, जे सोबतच्या गोळी होत्या ते म्हणतात, आओ रावळा चाखो देतीसी तरी तुझे विकते. तू जर गोविंदप्रभू महाराजांना चाखू दिला असतं तर विकल्या गेलं असतं तुझं दही. आता तरी रावळासी चाखो द्या, आता तर रावळाला चाखू दे, मग विकेल, मग विकल्या जाईल. मग ते रावळा पासी घेऊन जाई, रावळ चाखेती. आता रावळापाशी घेऊन जाईन मग चाखतात. मग आता गोविंदप्रभू महाराज कुठं होते? पहिलं सुरुवातीला खेळ केला खेडमार्गी, म्हणजे रुद्रपूरमधून निघाल्यावर. आणि आता खेडला गोविंदप्रभू महाराज उपस्थित आहेत. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की गोविंदप्रभू महाराज त्यांच्यासोबतच तिथे गेले, हे की नाही? किंवा मग विज्ञानाची मूर्ती असेल कदाचित तिथे गेलेली. जसं श्री चक्रपाणी महाराजांची लीळा होऊन गेली की गोविंदप्रभू महाराज इकडे द्वारावतीलाही होते आणि वाराणसीलाही होते. ते जे 4-2 लोक राहिले होते त्या लोकांना श्री चक्रपाणी महाराज काय केलं, ज्या दिवशी पवा तिथं पोहोचल त्या दिवशी त्यांना पोहोचवलं नेऊन. वाराणसीला जे लोक होते ते आश्चर्यचकित झाले. पुन्हा इकडे द्वारावतीला आले तर द्वारावतीतील लोक म्हणायला लागले की चक्रपाणी महाराज इथून गेलेच नाही, ते इथंच होते. असं एकूण आश्चर्य व्हायचं. तर असंही असू शकते की विज्ञानाची मूर्ती होती ती. तर पुन्हा त्या खेळला त्या गोळीने काय करतात, ज्यांनी चाकू दिलं नाही ते गोविंदप्रभू महाराजाकडे ते मडकी घेऊन जातात दह्याची. आता तरी रावळासी चाखो देया, मग विकेल, मग ते रावळा पासी घेऊन जाय. मग गोविंदप्रभू महाराजाजवळ ते गवळण घेऊन जाते. रावळ चाखेती, गोविंदप्रभू महाराज चाखतात. आओ मेली जाय, गोड आहे म्हणे. मग गोविंदप्रभू महाराज चाखल्यानंतर म्हणतात की गोड आहे, म्हणजे दही चांगलं आहे. आता जाय म्हणे, आता तू जाय. आणि ते निघे, मग तिथून निघायचे ते आगळे न मोले विके, मग ते जाय. मग दिवसभर हिंडली, परिश्रम जास्त झाले, मग त्याच्या बदल्यात मग गोविंदप्रभू महाराजांनी तिला मोबदलाही जास्त दिला. तर ते आगळेनी मोले विके, म्हणजे बाकीच्या गवळणींनी जे विकलं असेल ₹1 लिटर, ₹2 लिटर काय असेल ते आसू, त्या काळात आसू असायच्या, तर 4-2 आसूला काही विकलं असेल तर त्याच देहाला इकडे त्यांना जास्त फायदा झाला. 10 आसूला त्यांनी 1 लिटर विकलं, असं त्यांना दुपटीचा फायदा झाला. असं गोविंदप्रभू महाराजांनी त्यांना फायदा करून दिला. आगळीनी मोले म्हणजे जास्त भावाने विकलं ते. केसवी बटुरुआ श्री प्रभू बाहेरी क्रीडा, विद्यार्थी गावांतू गेले होते. जे विद्यार्थी होते, बटुरू म्हणजे विद्यार्थी गावात गेले होते. तो लेंकुर्वे केसवाचा देऊळी खेळत होती. त्या मंदिरामध्ये जे होते जे काही शिक्षण घेण्यासाठी ब्राह्मण असतील मुलं विद्यार्थी, तर ते बाहेर गेले होते गावात. आणि त्या मंदिरामध्ये लेकरं खेळायला आलेले होते. लेकरं खेळत बसले होते खेळ काहीतरी. तव लेंकुर्वे केशवाचा देऊळी खेळत होती. तव गोसावी देवळांतू बीजे केले. केशवाच्या मंदिरात श्री प्रभू महाराजांनी बीजे केले, गेले तिथं. आणि लेंकुरुवी लवकरी कवाड घातले. गोविंदप्रभू महाराज आत गेले की या लेकरांनी, बाहेरचे लेकर खेळत होते, त्यांनी दरवाजा लावून घेतला, कडी लावून घेतली. बोबावो लागले, ओरडायला लागले लेकर लगेच. आम्ही रावळासी भीतरी कोंडिले. आम्ही गोविंदप्रभू महाराजांना या मंदिरामध्ये कोंडून टाकलं.
म्हणून बोबा ते असे ती ओरडायला लागले असे. तव विद्यार्थी आले, ते विद्यार्थी जिथं होते त्या मंदिरामध्ये ते बाहेर गेले होते ते आले. तेणे पुसिले, त्या विद्यार्थ्यांनी विचारलं, का रे बोबा ते असा, का बरं ओरडताय तुम्ही, असं त्यांनी प्रश्न केला. कोणा विद्यार्थ्यांनी त्या लेकरांना. ना आम्ही रावळा ते भीतरी कोंडिले, लेकरं म्हणतात की आम्ही गोविंदप्रभू महाराजांना त्या मंदिरामध्ये कोंडून टाकलं. तेणे म्हणितले, मग यावर विद्यार्थी म्हणतात, ना मी हाटवटिये होऊन आला, मी आत्ताच बाजारामधून आलो. तव तेथ राऊळ खेळू खेळत असती, तुम्ही म्हणाले इथं कोंडलं त्यांना, परंतु मी आत्ताच बाजारातून आलो तर तिथं गोविंदप्रभू महाराज खेळ खेळत आहेत. कवाड उघडून पाहाती तव भीतरी नाही ती, मग लेकरांनी त्या कवाड उघडून पाहिलं विद्यार्थ्यांनी आणि लेकरांनी त्या, तर भीतरी नाही ती, गोविंदप्रभू महाराज भीतरी नव्हते. मग गाभारी पाहिले, आता जो बाहेरचा मंडप होता मंडपात तर नव्हते, आतमध्ये पुन्हा मंदिराचा गाभारा होता, त्यांना वाटलं गाभाऱ्यात बसले असतील, म्हणून त्यांनी मग गाभारी पाहिले, गाभाऱ्यातही पाहिलं. तव तेथही नाहीत, तिथेही गोविंदप्रभू महाराज नव्हते. आणि तयासी आश्चर्य विस्मो झाला, आश्चर्य झाला आणि विस्मित झाले ते लेकरही. लेकरच विस्मित झाले, कारण की विद्यार्थी तर विस्मित होणार नव्हते ना, विद्यार्थ्यांनी तर पाहिलेच होता हातामध्ये होते गोविंदप्रभू महाराज, म्हणून ते लेकर जे होते ते विस्मित झाले. आणि उगीची राहिली, मग जे ओरडत होते ते मग शांत गपचूप बसली. तेलिनी हाटी खेळू, जे तेलिनी होत्या त्यांच्या बाजारामध्ये खेळ केला गोविंदप्रभू महाराजांनी जाऊन. रिधपूर तो पेठेचा गाऊ, तेलिनी तेल विकीत असती. रिद्धपूर हे पेठेचा गाव म्हणजे बाजार हाट तिथं मोठा चालायचा. तिथं रांदवण हाट होती, तेलन हाट होती, दुसऱ्या अशा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हाट होत्या, म्हणजे बाजार होते. तर रुद्रपूर हे कसं होतं, पेठेचा गाव म्हणजे मोठं बाजार होतं, मार्केट लाईन मोठी होती. तर असं एक मोठं गाव होतं रुद्रपूर त्या काळामध्ये. तेलिनी तेल विकीत असती, जे तेलनी बाया होत्या ते तेल विकत होत्या. तिया आरातीना, त्यांना फुरसत नव्हती व्यापारामधून. तयांची तान्ही लेंकरुवे घरी पाळनासे ती, त्यांची लेकरं त्यांनी घरी पाळण्यामध्ये ठेवून आले होते. एकीची जवळी असती, काही तेलनीचे लेकरं घरी होते पाळण्यामध्ये, तर काही तेलनीचे लेकरं त्यांनी सोबत आणले होते बाजारामध्ये. तिये भेकती, जे जवळ होते लेकरं, त्या तेलनीच्या जवळ जे लेकरं होते ज्यांनी आणले होते लेकरं सोबत, ते रडायला लागले. रावळ तेथ तयासी खेळू करीत असे ती, तिथं गोविंदप्रभू महाराज त्यांच्याशी खेळ करत होते. तिया म्हणती रावळ, घरी होऊनी आमचे लेंकरू आणून द्या का. ज्यांचं लेंकरू घरी असेल, आता तिथं ज्यांनी लेकरं आणले ते लेकरं रडायला लागले की गोविंदप्रभू महाराज त्यांच्याशी खेळायचे, आणि ज्यांचे लेकरं घरी राहिले सोबत आणले नाही त्या माता काय करायच्या, गोविंदप्रभू महाराजांना सांगायच्या की आमचं लेकरू आणून द्या. राऊळ घरी होऊनी आमचे लेंकरू आणून द्या का, आमचं लेकरू आणून द्या. मग मी डोभरी तेला तुमची ये माथा घालीन, एक डोभर तेल, त्यांचं जे माप असेल, जसं आपण पाणी मडक्यातून घ्यायचं म्हणजे वगैरे असते, तर त्यांचा एक डो असायचा, त्या डोनं तेल काढायचे, ते त्यांच्या काही वस्तू असतील टाकी वगैरे त्याच्यात आणलेले तेल त्यातून ते काढायच्या. तर एक डोभर तेल मी तुमच्या डोक्यावर टाकेल असं ते तेलनी म्हणते. तवय एरी म्हणे, एक तेलनी अशी म्हणली की दुसरी तेलनी म्हणायची.
तो एरी म्हणे म्हणजे दुसरी तेलीन म्हणते, रावळो आमुचे लेंकरू पाळणा घालोनी या का. मग बाजूची तेलणी होती, तिचं लेकरू जर झोपलं तर मग ती म्हणायची की आमचं लेकरू घरी नेऊन ठेवा, आणि ज्यांचं लेकरू घरी राहिलं ते म्हणायचे की आमचं लेकरू घरून आणून द्या. ज्यांचं लेकरू रडायला लागलं त्या लेकराला जाऊन तिथं खेळत बसायचे. म्हणजे असं हे सर्वांचंच काम गोविंदप्रभू महाराज करायचे. एवढे मोठे परमेश्वर अवतार, परंतु काही कोणता अहंकार नाही, निराभिमान श्रीमूर्ती त्यांची. त्यांना कोणत्या वर्णाशी घेणं नव्हतं. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, हे शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हते. जसं काल आपण पाहिलं की मातंगाच्या पाणपोईचं जाऊन त्यांनी पाणी पिलं. हे असं परमेश्वराची कशी एक निर्विकल्प क्रीडा होती. काही कोणता उच्च नीच असा भेद नाही, सर्व लेकरं समान. असं श्री गोविंदप्रभू महाराजांचं तिथं वर्तन होतं. आणि त्या रुद्रपूरमध्ये मोठे मोठे त्यांचे गुरुजी होते ना तिथं. त्यांचं शिक्षण हे रुद्रपूरला झालं. शिक्षण गोविंदप्रभू महाराजांचं वेद कुठे शिकले ते? पूर्ण वेदाचं अध्ययन त्यांनी तिक्कोपाध्यायकडून केलेलं आहे. तिक्कोपाध्याय, बोपोपाध्याय हे जे काल सांगितले त्यांच्याकडून झालेलं आहे. तर असे विद्वान ब्राह्मण होते तिथं, त्यांना हे काही चालत नव्हतं. परंतु गोविंदप्रभू महाराज म्हणलं की कोणी काहीही म्हणायचं नाही. मग ते कोणाच्या घरी जाऊन येऊ, कोणाच्या घरी बसो, कोणाच्या घरी खाओ, कोणाच्या घरी पिओ, असं काहीही गोविंदप्रभू महाराजावर बंधन नव्हतं. सर्वजण म्हणायचे राऊळ माय राऊळ बाप. मग तो ब्राह्मण असो की कोणीही असो, सर्व एक समान त्यांच्यासाठी होते. तर असं गोविंदप्रभू महाराज हे असं बायांचीही कामं करायचे आडीनडीला. आणि काय द्यायची तर डोभर तेल, आमचं काम करा मी डोभर तेल आणून देईल. आणि अशी निराभिमान श्रीमूर्ती की डोभर तेल जरी दिलं काय न दिलं काय ते तर करणारच होते. परंतु देते ना बाबा एक डोभर तेल, जाऊ दे चला आणतो तो लेकरू, असं काम होतं. एकदम निर्विकल्प, कोणता मोठेपणा नाही, कोणता आपल्याला काम सांगितलं म्हणून आपल्याला असं अंतःकरणामध्ये हीनभाव येईल असंही नाही. असं एक निर्विकल्प आचरण असं साधकानेही केलं पाहिजे. जसं आपण म्हणतो ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणले की लोकांना एकच अर्थ माहित आहे की लग्न न करणे, हे झालं ब्रह्मचर्य. परंतु ब्रह्मचर्य हा शब्द एवढा मोठा आहे की याची ही जे आपण अर्थ लावतो आताचे, आपला कोणाला म्हणलं की हे ब्रह्मचर्य साधू आहेत म्हणलं की लगेच म्हणणार ते लग्न करत नाहीत का. फक्त एकच अर्थ माहिती आहे, बस लग्न नाही करायचं. ब्रह्मचर्य म्हणजे लग्न नाही करायचं. परंतु हा शब्द जो आहे एवढा मोठा आहे की यांनी आताच्या लोकांनी हे संकुचित याच्यामध्ये बांधून टाकलेलं आहे. ब्रह्मचर्य याच्यामध्ये कुठेतरी लग्नाचा लवलेस स्त्री आहे का या शब्दामध्ये? कुठेतरी आहे का? ध्वनीत तरी होते का अर्थ? होतच नाही, कारण त्याच्यामध्ये तो अर्थच नाही. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म जैसी चर्या जयाची, म्हणजे ब्रह्म तो ईश्वर. ब्रह्म कोणाला म्हणतो आपण? ईश्वराला. ईश्वरासारखी ज्यांची चर्या आहे म्हणजे ज्यांचं आचरण आहे त्या व्यक्तीला आपण ब्रह्मचारी म्हणतो. त्याच्या ठिकाणी ब्रह्मचर्य व्रताचं काटेकोरपणे पालन होत आहे असं आपण म्हणू शकतो. जसं परमेश्वर हे कधी अहंकारी असतात का? कधी विकारी असतात का? कधी त्यांच्या ठिकाणी उलटापालट होते का अंतःकरणामध्ये? नाही कधी. आता हे आपण श्री गोविंदप्रभू महाराजांचं चरित्र पाहतो, इथं कुठेतरी अहंकारच आहे का? एवढा मोठा मी परमेश्वराचा अवतार आहे, हे मला बाई अशी काम सांगायची, असं कुठं अहंकार आहे का? नाही. परमेश्वर जसे श्री चक्रधर स्वामी 12 वर्ष मौन राहिले, ते काय आहेत? ब्रह्म आहेत. श्री चक्रधर स्वामी म्हणजे ब्रह्म. आणि त्यांनी जे चर्या केली म्हणजे आचरण केलं, म्हणजे 12 वर्ष मौन धरलं, तर मग साधकाने त्या प्रकारचं काहीतरी आचरण केलं पाहिजे. हे पण ब्रह्मचर्यामध्येच मोडले जाते. श्री चक्रधर स्वामींनी कुठेही असं डेरा टाकून थांबले नाही, परिभ्रमणच करत राहिले, म्हणजे अटनच करत राहिले. नित्य अटन केलं. श्री चक्रधर स्वामींनी नित्य अटन केलं. अटन म्हणजे गावनी गावात जावे. तर मग हेही एक काय आहे? ब्रह्मचर्य. ब्रह्म ते ईश्वर, ब्रह्म ते श्री चक्रधर स्वामी, त्यांच्यासारखी चर्या म्हणजे आचरण करणे, हेही ब्रह्मचर्य व्रतामध्ये येते. एकंदरीत परमेश्वर कसे आहेत? सर्व साक्षीत्व, सर्व अतितत्व, सर्व शक्तियुक्त, सर्व शक्तियुक्त आहेत परमेश्वर. अजून सर्व साक्षीत्व, निर्विकल्पत्व आहे त्यांच्या ठिकाणी. हे जे आहे नित्यत्व, व्यापकत्व, सर्व आत्मकत्व, सर्व अतितत्व, सर्व कर्तृत्व, सर्व साक्षीत्व, हे जे गुणधर्म आहेत यांचंही आपल्या ठिकाणी
आचरण झालं पाहिजे. आता सर्व कर्तृत्व, आता तुम्हाला वाटलं की आपल्याला काय कर्तृत्व होणार आहे परमेश्वरासारखं, परंतु आपलं जेवढं कर्तृत्व आहे, आपण जेवढं करू शकतो तेवढं आपण आचरण केलंच पाहिजे. सर्व साक्षीत्व, आता हे एक एक म्हणजे सर्व हे ब्रह्मचर्यामध्येच म्हटले जाते. ब्रह्म असा ईश्वर आणि त्यांच्यासारखी चर्या करणे त्याला ब्रह्मचर्य म्हणतात. ब्रह्मचर्य म्हणजे निगेटिव्ह विचार न कर ब्रह्मचर्य या शब्दामध्ये निगेटिव्हिटी नाही, फक्त पॉझिटिव्ह आहे. ह्याच्यामध्ये फक्त करणे, त्याग करणे कशातच नाही. जसं वसंत ऋतू आला म्हणजे जे जुने पानं आहेत ते आपोआप झडून जातात, झाडाचे जातात आणि नवीन पालवी पल्लवित होते. तसं ब्रह्मचर्य, आता झाड कधी लक्ष देते का की माझे एवढे पानं झडले म्हणून मला एवढे पानं झडवायचे, असं कधी म्हणतो का? तो ते झाड काय, ते नवीन पालवी जे पल्लवित व्हायला त्याच्यामध्ये खुश असतो. झाड असते की नाही, ते काय विचार करते का मी एवढे पानं झडले माझे? नाही. तसं परमेश्वराचे जे गुण आहेत त्या गुणाकडे आकर्षित होऊन जो जीव परमेश्वरासारखी चर्या करण्याची इच्छा करतो, ज्याला परमेश्वराचा आनंद, परमेश्वराचं सुख जे आपल्या ठिकाणी पल्लवित होत आहे आचरणामुळं, त्याच्याकडे ज्याचं लक्ष केंद्रित झालं त्याच्याकडून आपोआप दोषाचा त्याग होत जातो, दोष सुटत जातात. जसे त्या झाडाचे वाळलेले पाने गळून पडले, झाडाने कधी विचार केला नाही, तसे हे जे काही दोष आहेत, हा जो प्रपंच आहे एक प्रकारचा दोषच, तर हा दोष आपोआप गळून जातो. इथं सोडायचं नाही, आपल्याला त्याग करायचा नाही. आपल्या जीवाच्या ठिकाणी तशी अवस्था निर्माण झाली पाहिजे की आपोआप सुटल्या गेलं पाहिजे, त्याला म्हणतात ब्रह्मचर्य. आपण कधी म्हणतो का मी एवढा कचरा घराच्या बाहेर टाकला? आपण कधी सांगतो का असं कोणाला मोठेपणा? नाही. प्रपंच म्हणजे कचरा आहे, हे जे सुटत जातो हा कचरा. कधी आपण म्हणतो का आपल्याला फार कष्ट होतात का कचरा सोडताना? कधी कचरा आपण घराच्या बाहेर टाकतो, आपल्याला कधी कष्ट होतात का? नाही. आपलं घर स्वच्छ होत आहे याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित असते. तसं आपल्या ठिकाणून दोष जात आहेत याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या ठिकाणी परमेश्वराचा आनंद किती येत आहे, परमेश्वराचं सुख आपल्याला किती अनुभवता येत आहे, याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. आणि दोष आपोआप सुटून जात आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. याला निगेटिव्हिटी कशाला म्हणतो आपण की मला याचा त्याग करायचा, मला हे सोडायचं आहे, मला हे करायचं नाही, याला निगेटिव्हिटी म्हणतात. आणि पॉझिटिव्हिटी म्हणजे आपल्याला फक्त परमेश्वराने सांगितलं ते करायचं आहे, इथं पॉझिटिव्ह आलं तर अशी एक पॉझिटिव्हिटी पाहिजे. तर ब्रह्मचर्य हा शब्द फार व्यापक आहे, सांगायला गेलं तर एक तासही पुरणार नाही. अजून प्रत्येक शब्दाचं याच्यावर लिळाचं एखादं प्रमाण देऊन त्याचं विश्लेषण करायला गेलं तर एक तासही पुरणार नाही. थोडक्यात सांगितलं, समजलं ब्रह्मचर्य म्हणजे काय सांगा. ब्रह्मचर्याची व्याख्या, ब्रह्म जैसी चर्या जयाची, ब्रह्म जो ईश्वर आहे त्याच्यासारखी आपण चर्या केली पाहिजे, आचरण केली पाहिजे. चर्या म्हणजे आचरण, चर्य म्हणजे आचरण. तर ब्रह्मासारखे आपण आचरण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण दत्तात्रय महाराजांचे 24 गुरु ऐकलेत. दत्तात्रय महाराजांनी त्या 24 गुरु गुण घेतले आणि त्याच्यावर आचरण केले त्यांनी. तर दत्तात्रय महाराज हे ब्रह्म आणि त्यांनी जे आचरण केलं ते चर्या. तर ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य या शब्दामध्ये कुठेतरी स्त्रीचा असा अर्थ तरी ध्वनित होतो का? होतो का? ध्वनित होतो अर्थ जे आपण आता सांगतो. ब्रह्मचर्य म्हणजे स्त्री संबंध न करणे, अर्थ ध्वनित होतो का? कुठेतरी वाटते का ब्रह्मचर्य या शब्दामध्ये असा अर्थ आहे? त्यागाच्या दृष्टीने आपण त्या ब्रह्मचर्य या व्रताला त्यागाच्या दृष्टीने पाहिलो, निगेटिव्ह मधून पाहिलो. तर आपल्याला पॉझिटिव्हिटी आणायची आहे, आपल्याला गुणाकडे लक्ष द्यायचं आहे. जसं मी सांगितलं की घरातून आपण कचरा किती बाहेर टाकला याच्याकडे कधी लक्ष देतो का? तर हे जे प्रपंच आहे हा कचरा आहे, याचा आपण त्याग केला. माझ्या घरी एवढी प्रॉपर्टी होती, मी त्याचा त्याग करून आलो इकडं, ते कचरा आहे ना आपल्यासाठी. त्या कचऱ्याचा आपण उल्लेखही केला नाही पाहिजे. जोपर्यंत तुमच्या मनात आहे तोपर्यंत समजून घ्यायचे की तुमच्याकडून त्याग घडलाच नाही, कारण की त्या कचऱ्याचं मूल तुमच्या अंतःकरणात आहे. त्यामुळे त्याग घडला का? ब्रह्मजशी चर्या झाली का? स्वामींनी सांगितलं मारिता पूजिता समानाची व्हावा. मारलं काय आणि पूजलं काय त्याला मी समान मानतो असं श्रीचक्र स्वामींनी सांगितलं. तर मग हे काय झाले, एक भाग आहे, ब्रह्मचर्यामधलाच भाग आहे. जेवढं काही ब्रह्म म्हणजे जे परमेश्वर अवतार झाल्यानंतर चर्या म्हणजे चर्या करतात, आचरण करतात. तर ते आचरण करणे आपल्याला हे करणं आहे, हे आपल्याला करायचं, हे गुण आपल्या अंगी बांधून घ्यायचे आपल्याला. हे असे अनुकूल विचार आपल्या अंतःकरणात राहिले पाहिजे.
याला पॉझिटिव्ह म्हणतो आपण, निगेटिव्ह नाही. त्याग करायचं, ब्रह्मचर्य या शब्दामध्ये त्याग करायची गोष्टच नाही, सुटत जात असतो. जे दोष आहेत आपल्या ठिकाणी ते दोष सुटत जातात, त्याग करायची गरज नाही. कारण की आपल्या हृदयामध्ये जर परमेश्वराचा वास होत आहे तर तिथं दोष थांबतील का कोणते? प्रपंच थारा धरून उभं राहील का तिथं? नाही. आपण परमेश्वराच्या अभिमुख व्हायचं, ईश्वरासारखी आपण चर्या करायची, जेणेकरून आपलं त्या वृत्ताचं पालन केल्यासारखं होईल. ब्रह्मचर्याची व्याख्या काय सांगता येईल? अजून सांगू. ब्रह्म जैसी चर्या जयाची, ब्रह्मासारखं वागलं पाहिजे आपण. जसं मी उदाहरण दिलं की एखाद्या दाम्पत्याला जर मुलगा झाला तर बापासारखं किंवा आईसारखं त्याला नाक, डोळे, वर्ण, गुण काहीतरी असते, बरोबर? तर आपण जर परमेश्वराच्या धर्मामध्ये प्रवेश केला म्हणजे आपण परमेश्वराचे झालो, आपण परमेश्वराचे पुत्र झालो. मग त्यांच्यासारखं गुण नाहीतर वाण काहीतरी असायला पाहिजे. म्हणजे परमेश्वराचं जे गुण आहे, जे काही त्यांचं आचरण आहे त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी काहीतरी दिसलं पाहिजे, थोडा बहुत अंश. याला ब्रह्मचर्य म्हणलेलं आहे. ब्रह्म जैसी चर्या जयाची, ते ब्रह्मचर्य, ईश्वरासारखी चर्या करणे. फार या एका शब्दामध्ये, ब्रह्मचर्य या एका शब्दामध्ये पूर्ण ब्रह्मविद्या येते. आली की नाही ब्रह्मविद्या? जो शब्द सांगतो की ईश्वरासारखी तुम्ही चर्या करा, आता याच्यापेक्षा काय राहिलं का? ईश्वरासारखी चर्या केल्यावर माणूस कशाला नरकामध्ये पडेल? ईश्वरच होईल ना. परमेश्वर पुन्हा संबंधी देतील संबंध आणि ईश्वर स्वरूपी पावन करतील. मग आता ज्या एका शब्दामुळे जर आपल्याला ईश्वर भेटत असेल, एका शब्दाचं पालन केलं तर मग याच्यापेक्षा अजून कोणतं तंत्रज्ञान पाहिजे आपल्याला? गाभा. या ब्रह्मचर्य शब्दामध्ये सगळं आलं, ध्यान आलं, स्मरण आलं, भिक्षा आली, सगळं आलं. कारण की परमेश्वराने भिक्षा मागितलीच आहे. गोविंदप्रभू महाराज आताही भिक्षा मागतात की नाही? गोविंदप्रभू महाराज आताही त्या 24 गुरुकडून त्यांनी जे गुण घेतले दत्तात्रय महाराजांनी, त्या गुणावर आताही ते आचरण करतातच. चक्रधर स्वामींनी सांगितलं, भाजी ये गुरु मानावा. ज्यांनी भाजी सुद्धा निसायला सांगितली अशा व्यक्तीलाही गुरु मानावा, कारण त्याच्याकडून आपण एक गुण घेतलेला आहे. तर असे श्री दत्तात्रय महाराजांनी जे निसर्गाकडून गुण घेतले, निसर्गच आहे ना ते सर्व, जे हे सांगितलेले याच्यामधले बहुतांशी जे आहेत ते निसर्गाशी निगडीत आहेत. 5 भूते सांगितली ते निसर्गच आहे. जे काही मधमाशी, भोंगा, पतंग, नाग, अजगर, हरिण, हे सगळे निसर्गाचेच एक भाग आहेत ना, त्यांच्याकडून गुण घेतलेला आहे. तर तसं त्या ब्रह्मासारखी आपण चर्या केली पाहिजे, आचरण केलं पाहिजे. एका शब्दामध्ये सर्व ब्रह्मविद्या येते. परंतु तसं त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ज्यांना माहिती आहे त्याला सगळी ब्रह्मविद्या दिसेल त्या ब्रह्मचर्य शब्दामध्ये, आणि ज्यांना माहीतच नाही त्याला ब्रह्मचर्य शब्दच कळणार नाही. जसं आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे, आतापर्यंत सर्वांनी ऐकलेलं एकच अर्थ ऐकलेला आहे, ब्रह्मचारी म्हणजे ते ब्रह्मचारी म्हणतो. मग हा अर्थ माहित होता का? एवढा व्यापक अर्थ आहे ब्रह्मचर्याचा, एवढा व्यापक म्हणजे खूपच व्यापक आहे. जसं परमेश्वर हा व्यापक आहे प्रत्येक ठिकाणी, तसं ब्रह्मचर्य व्यापक आहे. कारण की कशामुळे आहे हा शब्द? कारण की परमेश्वराचा हेत आहे जीव उद्धरण्याचा, आणि हे व्रतच असं आहे की या व्रताचं जर पालन केलं तर परमेश्वर हा नक्की भेटत असतो. त्यामुळं ब्रह्मचर्य हा खूप व्यापक शब्द आहे. याच्याजवळ तयारी करून आलं जर प्रवचन करायला एका शब्दावर तर माणूस 2 घंटेही हटणार नाही, मागं 2 तास काय 3 तास ते बोलत राहील. सांगता येईल कोणाला एका वाक्यात व्याख्या ब्रह्मचर्याची? ब्रह्म म्हणजे परमेश्वर, चर्या म्हणजे आचरण. परमेश्वराने जे काही म्हणजे असं नाही आलं पाहिजे. व्याख्या म्हणजे एका वाक्यात, ब्रह्म जैसी चर्या जयाची, ते ब्रह्मचर्य. हे लिहून घ्या वाटल्यास, ब्रह्म जैसी चर्या जयाची, ते ब्रह्मचर्य. जसं आपण शाळेमध्ये एक शब्द दिलेला असते, याची व्याख्या करा. पूर्ण व्याख्या एका ओळीत आली पाहिजे, एका ओळीतच पूर्ण त्या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे, याला म्हणतात व्याख्या. आता हे जे तुम्ही सांगाले हे अर्थ विश्लेषण करून असा वेगळा असा आला, परंतु हे वाक्य पाठ झालं पाहिजे, ब्रह्म जैसी चर्या जयाची, ते ब्रह्मचर्य. असू द्या लक्षात. नवा अर्थ सांगितला मी तुम्हाला या शब्दाचा. जे काही तुम्ही आतापर्यंत ऐकत आले, परंपरेचा अर्थ जो काही ऐकत आले आतापर्यंत सर्व लोकांकडून, याच्या
व्यतिरिक्त मी एक नवीन अर्थ सांगितलेला आहे, हे लक्षात ठेवा पक्का. राहील का लक्षात? आम्हाला नवीन शिकायला एवढंच भेटायलंय की ते तुमचं लीळा चरित्र पोथीचं टार्गेट नाही तुम्हाला महिन्यात कम्प्लीट करायचं, म्हणून आम्हाला नवीन नवीन माहिती. जर तुम्ही एका साच्यातच राहिले असलं तर हे काल सांगितलं पुढची लीळा झाली नसती. पोथीची समाप्तीचं टार्गेट नाही. करून दाखवली तर करून दाखवली तर नाही अहो नाही, असं बोलूनही करून दाखवतो टार्गेट कम्प्लीट. कसं असते उभं वाचण्यात मजा नाही. तुमच्या पदरी काही पडलं तर पोथी लावण्यात मजा असते. टार्गेट कम्प्लीट करण्याच्या मागे लागलं आणि पदरीत काय पडलं नाही, माझा घसा आणण्याचा फायदा आहे का? काय फायदा? तुमच्या पदरी काही नवीन 4 गोष्टी पडल्या पाहिजे तर त्या पोथीचा फायदा. आज एकच पान जरी झालं काही हरकत नाही, तुम्हाला काहीतरी समजलं पाहिजे, हा हेतू महत्वाचा आहे. आम्ही मार्गशीर्षच का निवडला? श्रावण महिन्यात जास्त बुक राहतात म्हणून आम्ही मार्गशीर्ष निवडला. सर्वापेक्षा हटके वेगळं म्हणून आम्हाला मार्गशीर्ष काय. टार्गेट कम्प्लीट होणार आहे, टार्गेटची चिंता नका करू तुम्ही. असं सविस्तर सांगूनही टार्गेट कम्प्लीट करणार आहे. अजून याच्यावर काय शंका असेल तर याच्यापेक्षा अजून विश्लेषण करेल मी. शंका कागदावर लिहून आणायची, गुरुदेवात भेटायचं मला. अजून याच्यापेक्षा विश्लेषण मोठं. घागरीत पडू द्या, जेवढं काय सापडलं तेवढं घ्या. आम्हाला नगन करून करत पाहिजे. नगन करून कर. बरं. भावामुळे परीक्षा देऊन नापास झाली. कारण एकाच प्रश्नात उत्तर 3 तास लिहितात. तसं आम्हाला एक ब्रह्मचर्य 2 दिवस जास्त लागले तरी हरकत नाही म्हणाले ईश्वरराव, हे की नाही? करू द्या. आता तरी कामं कोणाला आहेत? 2 दिवस नाही, 10 दिवस नाही. 2 दिवस जास्त 10 दिवस 10 दिवस आहे म्हणाले जास्त चालत. 6 महिने आम्हाला आता काही नाही. पण या आजच्या याच्यामुळं एवढं होतं की आम्ही प्रकाश पडला ब्रह्मचर्याचा अर्थ जो लग्नाचा विषय होता त्या शब्दातून ध्वनित होतो का अर्थ? तो बिलकुल लवलेस कोसोपर्यंत त्याला हजारो किलोमीटर पर्यंतही त्या शब्दाच्या जवळपास असा कोणता अर्थ लागत नाही. जे आपण जे निगेटिव्ह अर्थ पाहतो, निगेटिव्ह अर्थच नाही त्याच्यामध्ये. आपल्याला गुणाकडे वळायचंय आणि गुणाच्या आवडीस्तव आपले दोष जे आहेत ते आपोआप सुटून जातील. जसे झाडाचे वाळलेले पानं गळून गेले, तसं माणसाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा वास झाला की जे दोष होते ते आपोआप वाळून सुकून खाली गळून जातील, पडून जातील आणि तिथं परमेश्वराचा वास होईल. एका दिवसात द्वारावतीकार चरित्र संपलं, एका दिवसात सह्याद्रीच्या लीळा संपल्या, तसं 10 दिवसात हे आरामशीर जाते आपल्याला. सविस्तर सांगू नये, धावणार काही नाही. सांगण्यात चांगले आले. 4 दिवस अजून लागलं तरी काय हरकत नाही. हा विषयच कशावर निघाला की काय माहित बरं. ब्रह्मचर्य काळ तुम्ही करणार काय हरकत नाही. फुल जरी खायला काय हरकत नाही. घरी होऊनी आमुचे लेंकरू आणूनी देया का, मग मी डोभरी तेला तुमची माथा घालीन. आमचं लेकरू आणून द्या, मी तुमच्या माथ्यावर एक डोभर तेल टाकील. तव एरी म्हणे रावळ, आमचे लेंकरू पाळणा घालवणी या का. आमचं लेकरू पाळण्यात टाकून या, मग मी तुमची माथा डोभरी तेल घालीन, डोभरी तेल टाकेल. ऐसे एकीचे नेऊनी पाळणा घालिती. असं एकीचे नेऊन पाळणा घालिती. ज्या बाईने सांगितलं होतं की आमचं लेकरू पाळण्यात नेऊन टाका, ते त्या बाईचं लेकरू पाळण्यात नेऊन टाकायचे. एकीचे आणून देती. ज्या बाईने सांगितलं की आमचं लेकरू घरून आणून द्या, त्या बाईचं लेकरू घरून आणून द्यायचे श्री गुरु महाराज. तिया डोभरी तेल श्री मुकुटावरी घालिती. तर ते जे बाई होती जिने सांगितलं की आमचं लेकरू नेऊन आणा आणि नेऊन ठेवा घरी, ती डोभर तेल टाकायची. ज्या बाईने सांगितलं होतं की आमचं लेकरू आणून द्या, ती बाई पुन्हा मग आणल्यानंतर डोभर तेल टाकायची डोक्यावर. ते वरीची आवरी नेणो काही होय. आता डोभर तेल आपल्यावर डोक्यावर जर वाटीभर तेल टाकलं तर खाली निसरते, वाटीभर बी नाही, एवढंसं टाकलं तरी
खाली निसरते. परंतु तिथं डोभर तेल टाकलं तरी खाली यायला तयार नव्हतं. दुसरं डो टाकलं तरी तेल काय खाली उतरत नव्हतं त्या श्रीमुकुटाच्या. वरच्यावरी नेणो काही होय, वरच्यावर कुठं जायचं हे काय समजत नव्हतं. आणि तयासी विस्मो होय, त्या तेलिनीला विस्मित व्हायच्या तेलिनी, आश्चर्य वाटायचे त्यांना. अप्रोक्ष ज्ञानीये विशेष ज्ञानीये ते वरीच्या वरी घेती. अप्रोक्ष ज्ञानी आणि विशेष ज्ञानी जे होते ते वरच्यावर ते तेल घ्यायचे. आता अप्रोक्ष ज्ञानी विशेष ज्ञानी कोण आहेत बरे सांगता येईल कोणाला? हा सांगितलेलं आहे मी, हे सांगितलेलं आहे. दंडवत हो का बरं म्हणतात या विषयावर मी, या प्रश्नावर मी हे उत्तर सांगितलेलं आहे की अप्रोक्ष ज्ञानी कोण असतात, सामान्य ज्ञानी कोण असतात, विशेष ज्ञानी कोण असतात. परमेश्वरासोबत आलेले ज्ञानी जीव ते असतात, बरोबर आहे. अप्रोक्ष ज्ञानी ते येतात, परंतु हे कोण आहेत नेमकं, अप्रोक्ष ज्ञान कसं झालं यांना हे म्हणाले मी. सुरुवात कुठून झाली, मी सुरुवातीपासून सांगितलं सर्व. मायाचं काही तर मायाचं काही नाही, नाही संबंध हे ठीक आहे, परंतु थोडस अगोदर 2 अक्षर राहिले तुमचे फक्त. पुन्हा संबंध ज्यांना देतात, ज्यांना प्रेम झालं त्यांना हे अप्रोक्ष ज्ञान होत नसते, त्यांना अप्रोक्ष प्रेम होत असते. त्यांना पुढं अप्रोक्ष प्रेम झाले की सामान्य प्रेम होत असते, त्याच्यानंतर विशेष प्रेम होत असते, नंतर ईश्वर प्राप्ती होत असते. आणि जे ज्ञानी आहेत त्यांना अप्रोक्ष ज्ञान होते, सामान्य ज्ञान होते, विशेष ज्ञान होते. तर हे कशामुळे होते, तर ज्यांनी ब्रह्मविद्येचा अभ्यास करून आचरण केलं व्यवस्थित सांगितलं त्याप्रमाणे, तर त्यांना इथं सरल्यानंतर परमेश्वर पुन्हा संबंधी भेट देतात. म्हणजे सुख्या श्रीमंताच्या घरी पुरुष होईनी जन्मती, मग 12 वर्षा संबंधू नेदूची नाही, असं श्री चक्रधर स्वामी म्हणतात की 12 वर्षांना आम्ही त्याला जाऊन 100% संबंध देणार, आणि त्यांना अप्रोक्ष ज्ञान देणार. म्हणजे इथून जो आचरण करून तिथे जातो, हे जे आपण ब्रह्मविद्येचा अभ्यास झाला याला शाब्द ज्ञानीय म्हणतात. जे आता काही जे ज्ञानीय पुरुष असतात त्यांना शाब्द ज्ञानीय असं म्हणतात. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना शाब्द ज्ञानीय म्हणतात. ही झाली पहिली पायरी. शाब्द ज्ञानी हे पहिली पायरी. शाब्द ज्ञानी यांना आचरण केलं आणि देह क्षेपलं, किंवा देह जरी नाही क्षेपलं तर 4 लोक धर्मी लावले, 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगणं, नुसतं गोष्टी सांगणं नाही तर त्या 4 माणसाकडून ते पुढं जमेल तसं त्यांच्याकडून आचरण करून घेणे, त्यांना परमेश्वर धर्मावर दृढ श्रद्धा आणणे, त्यांची चांगली भक्ती करायला लावणे, पुन्हा त्यांच्या अशी वाढत वाढत त्यांच्याकडून संन्यास धर्माचा स्वीकार करायला लावणे त्यांना. तर असं 4 लोक त्यांनी पुन्हा संबंधापर्यंत असे योग्य करून नेले ज्या व्यक्तीने साधून, तर त्या व्यक्तीला प्रेम होत असते. आणि ज्यांनी नाही लावले, समजा फक्त एकांतामध्ये आचरण केलं ज्यांनी, त्यांना ज्ञान होत असते. शाब्दी जयाचे रजतम न निरसिती त्यासी अप्रोक्ष व्हाव्याचा संदेह, असं दृष्टांतामध्ये का आलेलं आहे लापनिकामध्ये. तर इथंच म्हणतात की शाब्दज्ञानीय जो असतो त्या शाब्दज्ञानीयाचे रज तम हे नासले पाहिजे. इथं जर रज तम नासले आणि त्यांना आचरण व्यवस्थित केलं, 1 प्रहर स्मरण लेखी लावणे, 3 तास आपण कमीत कमी दिवसातून 3 तास पूर्णपणे परमेश्वराचे झालो पाहिजे. 3 तास स्मरण लेखी लावणे याचा अर्थ म्हणजे परमेश्वराचं ध्यान करणे आणि त्यामध्ये दुसरा कोणताही विचार न येऊ देणे. 3 तास लावणे हे संन्यासाची झाली बरं का. हे अप्रोक्ष ज्ञान कसं होते हे तुम्हाला सांगायला मी. संन्यास घेतल्यानंतर 3 तास लेखी लावावे लागतात. तर 3 तास ज्यांनी लेखी लावले, मिनिमम आहे बरं का, हे कमीत कमी 3 तास लेखी लावणे. याच्यापेक्षा कमी जर गेला तर त्याला पुन्हा संबंध होत नसतो, त्याला पुन्हा तो क्रिया पूर्ण पडतो. त्याची क्रिया पूर्ण झाली नाही इथं, त्यामुळं त्याला पुन्हा दुसरं देह देणार, पुन्हा ज्ञान देणार, पुन्हा आचरण करून घेणार. आणि ज्यांचं हे 3 तास लेखी लागले तर त्यांना पुन्हा संबंधाला भेट देणार, पुन्हा संबंध देणार त्यांना. आणि मग पुन्हा संबंध दिल्यानंतर या ज्ञानी याला अप्रोक्ष ज्ञान होत असते. तर मग या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे की अप्रोक्ष ज्ञानीये
विसेख ज्ञानी ते वरच्यावर घेती. म्हणजे ज्यांना अप्रोक्ष ज्ञान झालं होतं, जसं आपण म्हणतो अप्रोक्ष झाले म्हणजे चक्रपाणी चरित्रात वाचलंय आपण श्री चक्रपाणी चरित्रामध्ये की त्याचे माता पित्रे ती अप्रोक्ष झाली म्हणजे सरले, म्हणजे दृष्टीशी गोचर नाही ना, दिसत नाही त्या दृष्टीनं. अप्रोक्ष ज्ञानी हा पुनःसंबंधी असतो जन्मलेला, जो शाब्दज्ञानी आहे तो सर्वांना दिसत असतो. तिथं परमेश्वर येतात, त्यांना घेऊन जातात. आणि मायबापांना आता लेकरू गायब झालं म्हणल्यावर मायबापाला जास्त दुःख होईल ना, म्हणून तिथे एक विज्ञानाची मूर्ती तयार करून ठेवतात. त्या लेकरासारखीच एक विज्ञानाची मूर्ती तयार करतात आणि मायबापाच्या सांभाळी म्हणजे तिथं त्याला ठेवून देतात. आणि जो जीव होता पुनःसंबंधी जन्माला आलेला त्याला घेऊन जातात सोबत, आणि मग त्याला अप्रोक्ष ज्ञानाचा संचार करतात. हे एक सामर्थ्य आहे. अप्रोक्ष ज्ञानाचा संचार केला की मग तो अदृश्य होत असतो जीव. अदृश्य झाल्यानंतर मग तो असं इकडे तिकडे फिरत असतो. स्वतःच्या कर्माचं क्षालन करणे, सामान्य ज्ञानामध्ये मळाचं क्षालन करणे. आता अप्रोक्ष ज्ञानी लक्षात राहील कशाला म्हणतात अप्रोक्ष ज्ञानी आहे? ज्यांनी शाब्द ज्ञानामध्ये पूर्ण आचरण केलं आणि जो पुनःसंबंधाला जन्माला आला, तो पुनःसंबंधाला जन्माला आल्यानंतर पुनःसंबंध दिल्यानंतर परमेश्वराने त्याला अप्रोक्ष ज्ञानाचा संचार करत असतात परमेश्वर. आणि तो अप्रोक्ष ज्ञानाचा संचार झाल्यानंतर तो अप्रोक्ष ज्ञानीय म्हणतो. आणि या शाब्द ज्ञानामध्ये जो जीव अभ्यास करतो ब्रह्मविद्येचा त्याला शाब्द ज्ञानीय म्हणतात. आणि हा शाब्द ज्ञानीय पुढं पुनःसंबंधाला जन्माला आला एक प्रस्मरण लेखी लावून तर त्याला अप्रोक्ष ज्ञान होत असते. यामध्ये खूप भेद आहेत. आता सांगायला गेलं तर हे पण विसरून जाईल तुमच्या लक्षात बसलेलं, त्यामुळे दुसरं काय सांगत नाही. एवढं आहे तेच लक्षात ठेवा. लक्षात राहील. अप्रोक्ष ज्ञानी म्हणजे काय सांगा लगेच कोणीतरी. जी म्हणजे अगोदर समजा मरून सजन्म होता 12 वर्षाला परमेश्वर सुद्धा त्यांना घेऊन करत त्याला परंतु कोणाला देतात असं की ब्रह्मविद्याचे आचरण समजा केलेले केली नाही 3 तास कमीत कमी जर नाही समजा केली सेवा देवाची ते नाही म्हणजे नाही केली समजा दुमार जन्म देतात. बरोबर. नाही दुमार जन्म देतात हे अप्रोक्ष ज्ञान देत नसत त्यावेळेस. दुमार जन्म ज्यांची क्रिया पूर्ण झाली नाही, ज्यांची 3 तास लेखी लावू शकला नाही, तो परमेश्वराला 3 तास देऊ शकला नाही पूर्णपणे, तर त्या जीवाला क्रिया पूर्ण नाही झाली ना त्याची. जसं एखादा आपल्याला IPS ची परीक्षा द्यायची असेल तर त्याला पूर्ण उत्तीर्ण व्हावं लागते ना पूर्ण परीक्षा. त्याच्यामध्ये जर जे ॲव्हरेज मार्क होते तेही प्राप्त झाले नाही तर तो काय झाला, नापास झाला ना, त्याला पुन्हा परीक्षेला बसावं लागते. तसं या जीवाला ज्याची क्रिया पुरली नाही, म्हणजे 3 तासाचा तो देवाचा झाला नाही कधी पूर्णपणे, तर त्या जीवाला पुन्हा परीक्षेला बसवतात. म्हणजे या ध्यानात तो पुन्हा एक ध्येय देतात आणि त्याला पुन्हा आचरण करायला लावतात, पुन्हा परीक्षेला बसवलं त्याला. ज्यांची क्रिया पूर्ण नाही झाली, जो नापास झाला, ज्यानं 3 तास देऊ शकला नाही परमेश्वराला, तो काय झाला परीक्षेमध्ये नापास झाला, त्याला पुन्हा जन्म देणार परमेश्वर मनुष्य देहाचा आणि पुन्हा त्याच्याकडून परीक्षा द्यायला लावणार, क्रिया पूर्ण करायला लावणार. 3 तास कमीत कमी मला दे तू जीवन, म्हणजे दररोजचे बरं का, दररोज 3 तास दिले पाहिजे. आणि जो अप्रोक्ष ज्ञानी आहे ज्याने 3 तास दिले, जो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला त्याला तिथं ते पद भेटलं अप्रोक्ष ज्ञानी याचं. असं आहे ते क्वालिफाय होण्यासाठी 3 तासाचं आहे मिनिमम. 3 तास स्मरण लेखी लावलं तर तो अप्रोक्ष ज्ञानासाठी काय झाला, क्वालिफाय झाला, म्हणजे तिथं पात्र ठरला. ग्रस्ताचं ना द्विज असं सगळं सुरुवातीपासून विश्लेषण सांगतो. पण द्विज असं ज्याला 2दा जन्म होतो ज्याचा त्याला द्विज म्हणत असतात. तसं ब्राह्मणाला द्विज म्हणतात. पहिले एक मातेच्या उदरातून जन्म झाला, दुसरा जन्म म्हणजे मुंजीव्रत झालं, त्याचं मुंजीबंधन असते ना ते झालं म्हणजे दुसरा जन्म झाला, म्हणून असं त्यांना द्विज म्हणतात. तसंच तुम्ही जे म्हणले आता की आता कर्म आपलं यांचं कसं जे कार्मिक आहेत त्यांचं, तर तुम्हीही द्विज व्हा. जसं एक जन्म झाला आपला, परंतु दुसरा जन्म कोणता, संन्यास घेणं हा दुसरा जन्म आहे. तुम्ही तर ऐकूनच असाल की संन्यास घेतला म्हणजे दुसरा जन्म होत असतो. तर तुम्ही पहिले द्विज व्हा म्हणजे संन्यास घ्या. द्विज म्हणजे दुसरा जन्म. दुसरा जन्म कोणता, तो हा परमेश्वर मार्गात जन्म घ्यायचा. आपण परमेश्वर मार्गामध्ये प्रवेश घ्यायचा, संन्यास घ्यायचा. आणि संन्यास घेतल्यानंतर मग हे आचरण तुम्हाला करायचं आहे. तर तुम्हाला जसं तिथं
शाब्दज्ञान आचरण पूर्ण केलं तर त्याला अपरोक्षज्ञान झालं. तसं तुम्हाला पहिलं इथं वासनिक धर्म व्यवस्थित पार पाडून तुम्हाला पहिले संन्यास घ्यावा लागणार आहे. आता तुम्ही जे गृहस्थ धर्मामध्ये आहात तुमचं साध्य फक्त एकच आहे आता की संन्यास घेणे. नाही घेणार झालं तर मग हं? समजा नाही योग लागला तर मग फिरायचं ते लक्ष चतुर्विध कर्मफळ आहेच फिरायला तुम्हाला मोकळेच. दरवाजा निघून गेला. मला काय म्हणायचं, एखादा जीव आहे हं. त्या जीवाला आवड आहे परमेश्वराकडे जाण्याची, संन्यास घेण्याची, हं. आणि त्याच्यातून समजा नाही जर घडला आणि इथून तो सरला तर त्याला ते परमेश्वर काय देतात? चाह है तो राह है. आवड असली की सवड 100% असते. स्वामींनी सांगितलं की प्रयत्नांती परमेश्वर भेटत असतो. आणि मग यांनी आवड असून यांना संन्यास घडला नाही म्हणजे यांनी प्रयत्न केला नाही. सरळ सरळ अर्थ आहे. जसं नाही बोट कोणाकडे दाखवायचं नाही इथं. नदीत गोटा राहिला ना, हं. समजा 4 पुढे येऊन गेले 10 पुढे येऊन गेले, फळला तर मला कोळात राहिला असं म्हणजे. नाही कसं आहे, करायलाच पाहिजे. संन्यास हा घडलाच पाहिजे. संन्यास घेतल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही. श्रीकृष्ण महाराज लाखो बरं आता मीराबाई होत्या. मीराबाईंनी प्रपंचामध्ये राहूनच परमेश्वराला प्राप्त केलं. परंतु तशी भक्ती आपली आहे का हा प्रश्न स्वतःला पहिला करायचा आपण. की आपण म्हणतो प्रपंचात राहून देव होतो, परंतु आपण त्या योग्यतेचे आहोत का हा पहिला आपण विचार करायला पाहिजे. होते का आपली तशी भक्ती करणं? तुम्हाला कोटराभर वीज दिले तर तुम्हाला जिरल का? तसा भक्तिभाव पाहिजे. तसा भाव मीराबाईचा होता, तसा आपला भाव नाही. त्याच्यामुळं आपण हीन योग्यतेचे आहोत. आपली योग्यता काही चांगली नाही, आपण कमी योग्यतेचे आहोत. त्यामुळे आपल्याला हा घरदार सोडल्याशिवाय आपल्याला व्यवस्थित पाहिजे तसं आचरण होणार नाही. म्हणून आपल्याला संन्यास घेणे हे अनिवार्य आहे. घ्यावंच लागणार आहे संन्यास. नाही तर बरेच जण म्हणतात काय कपडे घातल्यानं देव होते का? अरे मग आता कपडे न घातल्यावर तुम्हाला घरच सुटणं झालं ना, मग देव कधी होईल तुम्हाला? म्हणणारायचं भरलं अवघड काम राहते. म्हणतात काय कपडे घेतल्याने देव होते का? मात्र कपडे नाही घेतले तुम्हाला घरे सुटे नाही की. तुम्ही रिकामे बसले की सून तुमच्याजवळ लेकरू आणून ठेवते. तुम्हाला म्हणणार आहे का की करू द्या देवधर्म, बा आता करायले देवधर्म, जर असं ध्यान लावायला स्मरण करायला तर करू द्या. बसल्या जागी काय लेकरू सांभाळणं होईना का? बोल येते की नाही? रिकामं माणूस दिसलं म्हणजे कोणीतरी बोलणारच, हा नियम आहे. मग याच्यासाठी याच्यापासून दूर कशासाठी? मग घराचा त्याग कधी होते? संन्यास घेतला तर घराचा त्याग. आणि मग काहीतरी देवधर्म होईल देवाच्या दारी राहून. त्यामुळं हे अनिवार्य आहे, हे करावंच लागते. संन्यासाला पर्याय नाही. मोक्ष मार्गामध्ये जाण्यासाठी संन्यासाला पर्यायच नाही. संन्यास घेणं अनिवार्य आहे. संन्यास म्हणलं की आम्हाला आधी दुःख नाही येते. नाही बाबा तसं नाही. ते तुमची अविद्या आहे का? अविद्या. संन्यास म्हणले की तिला जास्त हे होते, कापरं चढते, ते तुम्हाला ढिलं करून टाकते. ते नाही का ते उद्योगगीतेमध्ये ऐकलं आपण, ते जिभेवर बंधन आणलं की ते जीवा म्हणजे त्यांनी एक वाघीण सांगितलेलं आहे, ते इंद्रिय सगळे डरकाळी फोडायला लागतं. तसं होते ते. संसार सोडा म्हणलं की ते अविद्या लगेच जोर करते. तिकडे जमत नाही. मला काय म्हणायचं, लीळा चरित्रामध्ये चक्रधर स्वामींनी सांगितलं, जो जीव माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो त्याला मरेपर्यंत मी त्याची वाट पाहतो. त्याचा जीव सरेपर्यंत वाट पाहतो, आखर शेवटीपर्यंत वाट पाहतो. शेवटीपर्यंत नाही सांगितलं, 56 मध्ये मर्यादा सांगितलेली आहे. कशी म्हणते आम्हाला सांगा थोडक्यात. योग भ्रष्ट तो शाश्वतच समलोकाती पाहिजे. योग भ्रष्टाचे सांगितले तिथं. योग भ्रष्ट आहे तो 56च्या नंतर अनुसरला तर त्याचा योग भ्रंशला. कधी परीक्षा दिल्यावर आपण अभ्यास करतो का? परीक्षा आपली 28 तारखेला होती, 28 तारखेला परीक्षा दिली, अगोदर अभ्यास नाही केला आणि मग घरी येऊन अभ्यास करायचा, असं कधी कोणी करत असते का? मग ज्या म्हातारपणी आपल्याला पापकर्म करण्याची ताकद राहत नाही, शेतामध्ये जाऊन आपण नांगर आणू शकत नाही, गवत उपटू शकत नाही, अशा अवस्थेत संन्यास घेणार आणि मग देवधर्म करणार, खरंच पुण्य होणार आहे का त्याच्याकडून करणं? परमेश्वर होणार आहे का प्राप्त? एवढे पुण्यकर्म जबरदस्त करणार आहे का असे मोठे मोठे की परमेश्वर धावून येईल त्याच्याकडे? त्राणच नाही राहिलं शरीरामध्ये. आजकाल 10-12 वर्षाच्या लेकराला, 7-8 वर्षाच्या लेकरालाही चष्मे लागायला लागलेत. म्हणजे आपली प्रकृती कशी झालेली आहे आजकाल,
आपण पहिल्यासारखे पहिलेचे लोक 1 क्विंटलचं पोतं उचलायचे. आज साखर कारखाना बंदी आणली 1 क्विंटलच्या पोत्यावर, उचलू शकत नाहीत. तसं आपलं आयुष्य म्हणजे आपली जे आरोग्य आहे आपलं, हे आरोग्य आपलं कमी होत चालले. 56 म्हणजे खूप झाली. 56च्या अगोदरच आचरण संन्यास घ्यायला पाहिजे. 56च्या अगोदरच संन्यास घ्यायला पाहिजे. जुन्या काळात होतं 56, परंतु आज 30मध्ये 40मध्येच लोक गळाटून चालले. 40मध्येच पूर्ण मथार होऊन चाललाय माणूस आजकाल. 30 मध्ये लग्नच झाले नाही, सध्याला पाहायला गेलं तर 40 म्हणलं की माणूस हातपाय ढिले करून पडायला जातात माणसाचे. कारण की खाणं तसं रसायनच आहे ना, पौष्टिकता नाही ना. जसं त्या दिवशी मी कुकरचं उदाहरण दिलं. 200 रुपये किलोची डाळ आणायची, त्या प्रेशरनं, त्या वाफाच्या प्रेशरनं फोडून खायची, आणि 200 रुपये किलोची डाळीचे ते सगळे न्यूट्रियंट मारून टाकायचे. जीवनसत्व काहीच राहत नाही त्याच्यामध्ये. तसं खायला लागलो आपण, खाकच सगळं जळून भस्म झालेलं. मग आपलं चांगलं राहणार आहे का देह, शरीर? आणि जर आपली शरीर संपत्ती चांगली असेल तर परमेश्वर धर्म आपण आचरण करू शकू चांगला. जर आपल्याला प्रपंचातले कामं करायचे असले शेतातले, तर आपल्याला शरीर चांगलं पाहिजे. तर परमेश्वराचं आचरण करायचं अस्थिपरीचं, तर तिथं काय कमी हे लागेल का? याच्यापेक्षा ताकद तिथं जास्त लागणार आहे. 30 म्हणा 30 पर्यंत लग्न होणार आहे, मग पुढे त्याला काय करा? ठीक आहे. तो प्रश्न तुमचा आहे आता. बाबा तुम्ही म्हणाल्या आता इथं आम्हाला घरचीच परिस्थिती सुधरत नाही. घरची दिसती स्वर्गातली परी, मग समजा का आम्हाला असती परी? अस्थिपरी, मी पुन्हा तेच शब्द सांगतो. एका शब्दामध्येच उत्तर आहे. तुम्ही जेवढं काय बोलसाल एका शब्दामध्ये उत्तर आहे. चाह है तो राह है. आवड असेल तर सवड भेटेल. तुमची आवड नाही याचा अर्थ तुम्हाला जसं होऊ शकत नाही. तर सरळ सरळ अर्थ आहे. आवडी कशी पाहिजे? मीराबाईचं कसं होतं? सासरी राहत होती ती, तर सगळ्या सासरच्या लोकांचा त्रास होता. देव तिनं प्राप्त केला की नाही? भावात तसा तिथं आपला भाव नाही तसा. आपण कमी पडतो, दुसऱ्याला बोलून फायदा नाही. जर आपल्या स्वतःच्या आत्म्याचं भलं आपण करू शकत नाही, आपल्यात तेवढी जर हिंमत नसेल, तर मग दुसऱ्यात बोलून काय फायदा आहे? आपण अविद्या म्हणलो. आता अविद्या जोर करणारच ना. अविद्या हे करणार, परंतु अविद्यापेक्षा आपल्या ठिकाणी काहीतरी ताकद वेगळी आहे. म्हणूनच देवानं आपल्याला असं गृहीत धरलं की हा जीव माझ्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी योग्य आहे. म्हणूनच आपल्याला इथे आणून ठेवलंय ना. मग तुम्ही असं जे बोलता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की परमेश्वर खोटा आहे आणि मी खरा आहे, असं सरळ सरळ तुमच्या बोलण्यातून अर्थ निघतो. तुम्हीच म्हणून नाही, असं सर्वांचीच मत अशी आहेत. आता हे सर्वांचीच मत असतात, मी ते बोलतो. असे मत असतात. तुम्ही बोलले, बाकीचे बोलत नाहीत समजा, म्हणून तुम्ही म्हणलो की सर्वांचीच मत अशी आहेत. कारण की मला ओळख येते. तुम्ही म्हणाले ना की ब्रह्मचारी करले त्यानंतर परमेश्वर प्राप्त. मग काही लोक सांगतात देवानं लग्न केलं होतं, मग आपल्याला लग्न करायला काय? एवढं सांगून काही फायदा झाला का? मी सांगितलं की ब्रह्मचर्य लग्नाचं घेणं देणंच नाही काय. ब्रह्मचर्याचा मी अर्थ काय सांगितला? ब्रह्मजयची चर्या जयाची. अहो उदाहरण देतात असं सांगा. श्रीकृष्ण महाराजांनी मग एवढं लग्न केले होते 16,000. श्रीकृष्ण महाराज सांगा. मग असं थोडी आहे काही. 8 पटराण्या वेगळ्या होत्या. अहो ते परमेश्वर आहेत. ते परमेश्वर. आता श्रीकृष्ण महाराज होते 16,108 ह्या वेगळ्या, पुन्हा 8 पटराण्या वेगळ्या होत्या. सर्वांच्या ठिकाणी उपस्थित एकाच टायमाला राहायचे. परमेश्वर होते ते. आणि स्वतः जे परमेश्वर होते जेन्युइन म्हणजे प्युअर, ते वेगळेच होते पुन्हा बाजूला. हो ना. मग जे प्युअर म्हणजे ओरिजिनल होते ते बाजूलाच होते म्हणाले. मग मी जे विज्ञानाचे होते तेच होते तिथं. जसं त्या वच्चारण आम्ही नवरात्रामध्ये सर्वांनी जे असतील कोणी त्यांनी वच्चारण ऐकलं, त्याच्यामध्ये सांगितलेलं वच्चारणामध्ये की जेवढ्या काही गायी होत्या, जेवढे काही वासरं होते, जेवढे काही गोपाळ होते, लाखोच्या संख्येने होते. गायी लाखोच्या संख्येने होते, गोपाळ हजारोच्या संख्येने होते. सगळ्यांचं रूप श्रीकृष्ण महाराजांनी धारण केलं. सगळे चोरून नेले ब्रह्म्याने, तिकडे नेऊन ठेवले त्याच्या त्या स्थानी, त्याच्या सत्यलोकाच्या ठिकाणी, सत्यलोकामध्ये नेऊन ठेवले सगळे. आणि मग त्यांना वाटलं आता बघू त्या परीक्षा कृष्णाची. मग त्यांनी स्वतःच सगळे अवतार धारण केले. म्हणजे सर्वांचंच आपण झाले, स्वतःच झाले, स्वतःच्याच विज्ञान सामर्थ्यानं सगळ्याचे रूप धारण केले. सगळे घरी गेले निघून. त्यांना वाटलं इकडे अरे ते परमेश्वराचं मत आलं नाही. तसं परमेश्वर आहे ते. परमेश्वराचं आणि आपलं हे तराजू जर तोललं तर कुठंच लागत नाही. आपण पाषाणही नाही, पासांगही पुरत नाही आपण त्याच्यामुळे परमेश्वरानं असं केलं ना, आपण असं शब्दच नाही ना कसं म्हणत. परमेश्वर परमेश्वर आहे.
आपण आपण आहोत. जीवाचा संन्यास घ्यावा काय करावं? हा संन्यास घ्यायला दृढ व्हायसाठी हा काय करायला पाहिजे? स्मरण देवधर्मच आहे, बाकी काहीच नाही. ध्यान सर्व जसं उद्योगितेमध्ये वेळोवेळी ध्यान 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 सांगितलेलं आहे. तुम्ही जर सांगितलं असं परमेश्वर जाण्यासाठी काय करावं लागणार, तर जे श्रीकृष्ण महाराजांनी उद्योगितेत सांगितलं तेच मीही सांगणार. ध्यान ध्यान ध्यान, बस. ध्यान स्मरण करण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. नाही, सालबुडीला जायची गरज नाही. सालबुडीला राहत नसतं आपले लोक आता, म्हणजे जुने राहत नव्हते, आता राहतात. परंतु तिथे नफा तर जास्त आहे, त्याच्यामुळे राहत नसते तिथे लोक. जायचं असलं तर मग नाशिक आहे, आडवाडी, धोऱ्या डोंगर. नाही नाही, कसं आहे, कोणतंही जबाबदारी घेतल्यानंतर ते पेलावं लागते पहिले. ते जबाबदारी पार पाडावं लागते, नंतर हे करायचं म्हणते. असं डायरेक्ट सोडतो म्हणजे जमते नाही. जबाबदारी सोडून पळता येत नाही. जबाबदारी ओलांडते. होईल काहीतरी, नाही असेल दैवात तर होईल दुसरा काही चमत्कार. काय सांग. अप्रोक्ष ज्ञानिये विसेख ज्ञानिये ते वरिचियावरी घेती, ऐसा तया अवघया सबंधू देती, मग बीजे करीती. सर्वांना संबंध दिला आणि मग तिथून निघून गेले. लाकाची भाकरी म्हणणे तेळीणीचे लेंकुरू लाकाची भाकरी खात होते. जे तेलीण होती त्या तेलणीचं लेकरू लाखाची भाकर खात होतं. तव तेथ गोसावी बीजे केले. तिथं श्रीप्रभू महाराज गेले. तेळीनी म्हणितले रावळो रावळो हे भाकरी तेलियांची. तव तेच गोसावी बीजे केले. तयाची हातीची भाकरी हिरतली. त्या लेकराच्या हातातली भाकर हिसकाटून घेतली. ते गोसावी खाओ लागले. ते लेकरू खात होतं भाकर, परंतु त्या लेकराच्या हातातली भाकर हिसकाटून घेतली आणि खायला लागले. तेळीनी म्हणितले रावळो रावळो हे भाकरी तेलियाची. गोविंदप्रभू महाराजाला ते तेलीन म्हणते की हे भाकरी तेल्याची भाकर आहे आणि तुम्ही का बरं खाता, असा तिला प्रश्न पडला. कारण की त्यावेळी समाजामध्ये अस्पृश्यता हे खूप होती. त्यामुळे गोविंदप्रभू महाराजाला ते सर्व नष्ट करायची होती. सर्व जीव हे परमेश्वरासाठी सारखेच आहेत असं दाखवायचं होतं. आता लेकरू भाकर खात होतं म्हणजे ती उष्टीच भाकर होती, ते घेऊन खाल्ली की नाही, आणि ते बी तेलनीची खाल्ली, म्हणजे मला सर्व समान आहे असं गोविंदप्रभू महाराजांना दाखवायचंय. गोसावी म्हणितले आओ मेली जाये तेलियाची नव्हे म्हणे. हे भाकर तेल्याची नव्हे म्हणे बरं का. हे लाकाची भाकर, हे तेली हे मला काय समजत, हे मला भाकर लाकाची दिसायली, मी खायला. मला त्या जातीपातीशी काही घेणं देणं नाही. कोणता वर्णन कोणतं समाज काही घेणं देणं नाही. म्हणून श्रीमुखी घासू घेऊनी मग बीजे केले. म्हणून मग श्रीमुखामध्ये घास घेतला आणि तिथून निघून गेले. श्राद्धा घरी आरोगणे म्हातारी एकीचे धाकुटे ऐसे घर. एक म्हातारी होती, तिचं घरही धाकुट म्हणजे लहान होतं. अंत ब्राह्मण बैसले असे ती. त्या छोट्याशा घरामध्ये त्या म्हातारीच्या ब्राह्मण लोक येऊन बसले होते. बाहिरी गोसावी बैसले असे ती. बाहेर श्री गोविंदप्रभू महाराज बसले. गोसावी म्हणितले आओ सोन्याचा भातू आणि 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 ना म्हणे. सोन्याचा भात आण म्हणे इथं. आणित असे रावळो आणित असे. ती म्हातारी म्हणते आणित असे रावळो आणित असे, मी आणत आहे सोन्याचा भात. तो ब्राह्मणी कल्पिले. ब्राह्मण कल्पतात. मग गोसावियांसी वाढिले राळ्याचा भातू वाढिला. तिथं श्री गोविंदप्रभू महाराजांना राळ्याचा भात वाढला जेवण्यासाठी, आरोग्यासाठी. तिया म्हणितले रावळो मी दुबळी
माते तांदूळ नाही, मी गरीब आहे आणि माझ्याकडे काय तांदूळ नाहीत, त्यामुळे मी काय केलंय राळ्याचा भात केलाय आणि तो तुमच्यासाठी आणला. आओ मेली जाये सोन्याचा भातू म्हणे. श्री गोविंदप्रभू महाराज म्हणतात की राळ्याचा भात नाही तर ते तिच्या भावाकडे तिच्या भक्तीकडे पण म्हणतात की हाच भात कशाचा आहे, हा सोन्याचा भात आहे म्हणे. ऐसे यथोचित आरोगणा केली. यथोचित म्हणजे पोट भरून आरोगणा केली. मग गोसावी बीजे केले. श्री गोविंद प्रभू महाराज त्या घरून निघून गेले. त्या घरी श्राद्ध होतं आणि ते पोट भरून श्री गोविंद प्रभू महाराजांनी तिथे आरोहण केले आणि निघून गेले. म्हणून म्हणतात की देव हा भावाचा भुकेला असतो. देवता हाती वासी येणे, एकादशीचा दिसी साळेसी जागरण होत असे. एका शाळेमध्ये जागरण होत होतं. मध्याने एकी रात्री गोसावी देवाळया कडवणी बीजे करीत होते. अर्ध्या रात्री देवाळयाकडून श्री गोविंद महाराज येत होते. देवाळे नावाचं एक तळ आहे. दोहीकडे देवता हाती वयांसी श्रीमूर्तीचा प्रकाशू पडे. श्री गोविंद महाराजांच्या सोबत प्रत्येक परमेश्वर अवताराच्या सोबत 81 कोटी 1.25 लक्ष 10 ह्या ओळखण्या असतात. ओळखण्या ह्या ओळख सारण्यासाठी विभागलेल्या असतात. म्हणजे ओळख सारणे म्हणजे सेवा करणे, ओळखण्या म्हणजे एक प्रकारच्या सेविका सेवा करण्यासाठी विभागले. तर त्या सर्व देवता या ठिकाणी कशा दिसल्या, प्रकाश रूपामध्ये सर्वांना दिसल्या. फक्त एक प्रकाश त्यांच्यासोबत यायला. सर्व सेविका कधी मालकापासून दूर असतात का, नाही. तर गोविंदप्रभू महाराजांच्या सोबतच होत्या त्या पूर्ण सेविका. आणि त्या सेविका त्यांच्या मूर्त्या दिसल्या नाही कोणाला, फक्त काय दिसले, प्रकाश दिसला. श्रीमूर्तीचा प्रकाश उपडे. घोडिया जवळी उतरे उभे राहिले. जे घोडे आहेत त्या रुद्रपूरला त्याच्या उत्तर दिशेला उभे राहिले. तव ब्राह्मणू एकू बाहेरी निघाला. एक ब्राह्मण त्याच्या घराच्या बाहेर निघाला. तव तेने देखिले. त्या ब्राह्मणानं पाहिलं आणि भीतरी गेला आणि बोबाईला घरात गेला आणि ओरडायला लागला. आगा आगा तुमचे कायसे जागरण. म्हणायला लागले तुमचं काय जागरण इथे लावले. राऊळासी होत असे ते पहावया याना. तिथं काय अवसर होत आहे श्री गोविंदप्रभू महाराजाच्या ठिकाणी ते पाहण्यासाठी. हे जागरण काय घेऊन बसलात म्हणे तुम्ही. सर्व जागरण असते ते देवतीचं, कोणातरी देवीचं जागरण असते रात्रीचं, तर ते लोक जागरण करत होते. तर तो ब्राह्मण म्हणायला लागला हे जागरण काय करत बसले इथं श्री गोविंदप्रभू महाराजाच्या ठिकाणी, काय चालू आहे अवसर हा बघा तुम्ही. राऊळासी होत असे ते पहावया याना. इकडे या ना म्हण तुम्ही सर्वांना, असं तो म्हणतो. ते अवघे पहावया आले. ते सर्वजण ते अवसर पाहण्यासाठी आले की नेमकं श्री गोविंदप्रभू महाराजाच्या ठिकाणी काय होत आहे. तयामध्ये एकू नयेची. त्या लोकांमध्ये त्या जागरणामध्ये जे काही लोक होते त्यापैकी एक जण आला नाही. मग अवघाची तेथोनी दंडवत घातले. जिथून श्री गोविंदप्रभू महाराज त्यांना दिसले तिथंच ते दंडवत घालायला लागले. आश्चर्य थोर झाले. थोर आश्चर्य झालं त्या लोकांना तसं पाहून. मग गोसावी साळे उतरे बिदी. त्या शाळेच्या उत्तर दिशेला बिदी होती, गल्ली होती. तया उतरे बिदी. शाळेच्या उत्तर दिशेला एक बिदी होती आणि तया उत्तरे बिदी टेकाळिया बीजे केले. त्या बिदीच्या उत्तरेला, तया उत्तरे बिदी म्हणजे ज्या उत्तर दिशेला जी बिदी म्हणजे गल्ली होती तिथं एक टेकाळी म्हणजे टेकडी होती, तिथं बीजे केले. किंवा टेकाळी नावाचं एक स्थान आहे तिथं रुद्रपूरला. तर टेकाळी म्हणजे तिथं गेले, तेही टेकड्यावर स्थान आहे. टेकाळीचं स्थान जे आहे रुद्रपूरचं ते टेकड्यावरच आहे. तर मग तिकडे गेले. तिथून ते तसा अवसर झाला आणि तिथून निघून गेले ते सर्वांनी दंड घातले लोकांनी आणि तिथून टेकाळीला निघून गेले श्री गोविंदप्रभू महाराज.
हाटवटिये प्रकाश दर्शन. हाटवटिये म्हणजे बाजार हाटामध्ये प्रकाश दर्शन म्हणजे लोकांना प्रकाश दाखवला, लोकांना त्या प्रकाशाचं दर्शन झालं. साळे पूर्वे हाटवटियेसी तिव्हाळे राहिले होते. त्या साळेच्या पूर्व दिशेला हाटवटीमध्ये त्या तिव्हाळे राहिले होते, ते काही लोक राहिले होते तिथं. तयावरी गोसावी पहुडू स्वीकरिला होता. तिथं त्यांच्यावर गोसावी पहुड स्वीकारला होता. तिव्हाळे राहिले. तिव्हाळा असं ते 3 पायाचं असते, त्याच्यावर बाजारामध्ये सामान ठेवायसाठी एक बेंच टाईप समजा, त्याच्यावर काही लोक सामान ठेवायचे. तर ते बाजार होऊन गेला आणि ते तिवाळ राहिलं. एक जसं आपण तिवई म्हणतो 3 पायाची असते म्हणून माठ ठेवायची, तर हे तिवाळ म्हणजे थोडंसं असं एक लांब असते पाठीचं आणि त्याला 3च पाय असते म्हणून त्याला तिवाळा असं म्हणतात. तर ते तिवाळ कोणाच तरी राहिलं होतं तिथं. तर त्यावरी गोसावी पहुडू स्वीकरिला. तर त्या तिवाळ्यावर गोसावी यांनी पहुड स्वीकारला, झोपले त्याच्यावर. तव श्रीमूर्ती पासवणी प्रकाशू गगनपर्यंत वाढीनला. त्या तिवाळ्यावर झोपले आणि त्या श्रीमूर्तीतून, श्री गोविंदप्रभू महाराजांच्या श्रीमूर्तीतून प्रकाश निघाला आणि तो गगनपर्यंत वाढीला म्हणजे आकाशापर्यंत गेला. तो अवघिया गावावरी उजिएडू पडिला. पूर्ण गावावर वृद्धपूरवर उजेड पडला. आगी लागली म्हणून तराळ धाविनले. आग लागली म्हणून तराळ म्हणजे रात्रीचे जे राखणाईत होते, रात्रपाळी करणारे, ते धाविनले की आग लागली म्हणून सगळे धावाधाव चालू झाली विझण्यासाठी. ते कुठं जाळ लागली नेमका शोध घेण्यासाठी लोक धावायला लागली विझवण्यासाठी. तव आगीने दखती. तर तिथं आल्यानंतर पाहिलं तर आग नव्हती तिथं, काय त्यांना आग दिसली नाही. पाहती तव रावळी पहुडू स्वीकरिला असे. आणि ज्यावेळेस पाहतात तिथे येऊन नेमकं जिथून प्रकाश पडायला, तर तिथं पाहिल्यानंतर काय दिसलं, फक्त प्रकाश दिसला आणि तिथं श्री गोविंदप्रभू महाराज झोपलेले आहेत आणि तिथून प्रकाश निघत आहे. एरू एराते म्हणे. एर एराते म्हणे जे तराळे होते, 4 जण 5 जण काय असतील, ते एकूण एकाला म्हणायला लागले, अरे रावळी पहुड स्वीकरिला असे. इथं श्री गोविंदप्रभू महाराजांनी पहुड स्वीकारलेला आहे, झोपले आहेत म्हणून दंडवत घातले. सर्वांनी तिथं दंडवत घातले. तव प्रकाश उतरत उतरत श्रीमूर्ती माझी सामावला. तो प्रकाश असा खाली उतरत 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 श्रीमूर्तीमध्ये पूर्णपणे सामावला. मग तया अवघ्या विस्मो झाला. त्या सर्व लोकांना विस्मो झाला, आश्चर्य झालं त्यांना. मग गोसावी बीजे केले. मग आता हलकल्लोळ जो झाला त्यामुळे त्यांची निद्राभंग झाली आणि तिथून ते उठले आणि निघून गेले श्री गोविंदप्रभू महाराज. हटकेश्वरी कंटकनी वृत्ती. एकुदी गोसाविया श्री चरणी काटा मोडला होता. श्रीचरणामध्ये काटा मोडला. तेने करुणी गोसावी कुंठित कुंठित चाले ती. पायात काटा मोडला त्यामुळे गोसावी, आपण कसं चालतो पायात काटा मोडल्यावर कुंठत कुंठत चालतो थोडस, तसे श्री गोविंदप्रभू महाराज हे कुंठत कुंठत चालायला लागले. फेडूने दिती. पायातला काटाही काढू द्यायला तयार नव्हते. महाजनी लेंकरुवाते म्हणितले. जे महाजन गावातले जे प्रतिष्ठित व्यक्ती होते ते लेकरांना सांगतात छोट्या छोट्या, अरे रावळा ते राखत असा हो. गोविंदप्रभू महाराजावर नजरच ठेवून राहा म्हणे तुम्ही, कुठं बसतात काय करतात यासाठी असं लक्ष देऊन पाळत ठेवून राहा गोविंदप्रभू महाराजावर, असं ते महाजन लेकरांना सांगतात. अरे रावळा ते राखत असा हो. निजैले असे ती तैसेची धरावे. आणि जिथं तुम्हाला कुठं झोपलेले दिसतील त्या क्षणी जाऊन त्यांना धरायचं, पकडायचं सर्वांनी.
तैसेची गोसावी हटकेश्वरासी बीजे केले. तसंच गोसावी हटकेश्वराला बीजे केले. तो जो हाट होता म्हणजे बाजार होता, त्या बाजारामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं. त्या हाटामध्ये महादेवाचं मंदिर होतं म्हणून त्याला हटकेश्वर असं नाव होतं. तर त्या हटकेश्वरापाशी गोविंदप्रभू महाराज गेले. पहुडू स्वीकरिला असे, तिथं जाऊन झोपले. तव चाटा देखिले, तिथल्या लोकांनी त्या लहान लेकरांनी पाहिलं. आणि तैसीची दडपिले, सगळ्यांनी तसंच दडपून म्हणजे दाबून धरलं. वारिकू बोलाविला, वारकाला बोलवलं. कांटा फेडिला मग कुंटू राहिले, मग सर्वांनी लेकरांनी दाबून धरलं आणि ते काटा फेडला. नंतर मग त्या वारकाने येऊन मग कुंटू राहिले, मग जे कुंटत चालत होते काटा मुडल्यामुळं ते थांबलं. बरवे चाले ती, मग चांगले चालायला लागले. आता श्री गोविंदप्रभू महाराजांची इच्छा होती, आता लेकरं करायला साखर तर जाऊ दे, ऐका, राहा पडून खाली लेकरं आणि पडले लेकरं अंगावर होतं. नाहीतर एका मिनिटात त्याला सगळं बाजूला केलं असतं, निघून गेले असते. परंतु ईश्वराची इच्छा होती. त्यांच्या अंतःकरणात जो सेवेचा भाव होता, त्यांच्या अंतःकरणात सेवेचाच भाव होता ना, की आता त्यांना त्रास व्हायला बा आपण काढलं पाहिजे, तर त्या सेवेचा त्यांना स्वीकार करायचा होता. म्हणून त्यांनीही काय केलं, आता लेकरं किती आवरून लेकरं, छोटे छोटे लेकरं होते, खेळणारे, इकडे इकडे हिंडणारे, ते रिकामे होते. मग महाजनांनी सांगितलं जरा राहू दे, लक्ष पडले तिथं, जिकडे जिथं झोपते श्रीप्रभू महाराज तिथं जाऊन पकडा तुम्ही. आता काय मोठे मोठे माणसं थोडी मागे हिंडत बसणार, तिथे रिकामे छोटे असतात. महाजनांनी बी रिकामे लेकर होते खेळणारे, सांगून दिलं. तर त्यांच्या सेवेचा स्वीकार केला गोविंदप्रभू महाराजांनी. टेंकाळी खालाळी अनुवादू, गोसावियांसी विचार चिरियावरी आसन होये. जे महाद्वार आहे रुद्रपूरचं, त्यांच्या समोर, त्या महाद्वाराच्या समोर जिकडं 2 स्थान आहेत, तर त्याच्यापैकी एक विचार चिरा असं तिथं नाव लिहिलेलं आहे. तर ते विचार चिऱ्याचं स्थान आहे. त्या विचार चिऱ्यावर आसन होतं श्री गोविंदप्रभू महाराजांना. आणि अनुवादू करीती म्हणजे बोलायचे. आओ टेंकाळिये जावे, खालाळिये जावे, प्रजना आळिये जावेची म्हणे. म्हणोनी दुडुदुडू करी धाव घेती, बीजे करीती. त्या चिऱ्यावर बसून विचार करायचे ना, म्हणून त्या चिऱ्याचं नाव विचार चिरा पडलं. तर तिथं गोविंदप्रभू महाराज बसून विचार करायचे की टेकाळीला जावं की खालाळीला जावं की प्रजना आळीये जावेची. अशा वेगळे त्या आळी म्हणजे गल्ली. तर प्रजना आळी होती, एक टेकाळी होती, एक खालाळी होती, अशी वेगवेगळ्या ठिकाणांची नाव आहेत. तर मग त्या चिऱ्यावर बसून विचार करायची, आज इकडं जावं की आज तिकडं जावं की इकडं जावं. मग जिकडे जाण्याचा विचार ठरला, मग तिकडं दुडू धाव घेत जायचे. श्रावणीये वस्त्रपूजा स्वीकारू, वरिखा दिसा केशवनायकू गोसामियांसी पर्वणी करीती. वरिखा दिसा केशव नायक म्हणजे दरवर्षी श्रावणीच्या दिवशी केशव नायक हे गोसावी यांना पर्वणी करायचे. कोणती? श्रावणाची. श्रावणीची ही काय होती? पर्वणी होती. पुनवेचा दिसी केशव नायकू आंडोरांसी निरोपू देती. पौर्णिमेच्या दिवशी जे लेकरं असायचे, आंडोर म्हणजे लेकरं, त्या लेकरांना निरोप द्यायचे. अरे आजी रावळा ते घेऊन या हो, आज रावळांना घेऊन या. ना हो का, मग लेकरं म्हणायची असं आहे का, हो का, बरं ठीक आहे, आणि आणायला जायचे. ते तिये गोसाविया पासी येती. ते सर्व लेकरं गोविंदप्रभू महाराजाजवळ यायचे. रावळो आजी पर्वणी केशवनायकू करीत असती. आज पर्वणी आहे, आज केशवनायक पर्वणी करत आहेत. तर
त्यांना सांगितलं होतं लेकरांना घेऊन यायला, तर तुम्ही तिकडे चला अशी विनंती करतात लेकरं. म्हणून श्री करी धरिले चाला ब्राह्मण बैसले असती. हाताला धरले त्यांच्या आणि काय म्हणतात की चला आता तुम्ही, तुमची वाट ब्राह्मण लोक बघत आहेत. कुंड केले असे, कुंड करून ठेवले त्यांनी. मांडव घातला असे, मांडवी घातलेला आहे. होम करीत असे ती, होम चालू केलेला आहे ब्राह्मणांनी. वेले लावणी घेऊनी आले, तो केशव नायकू सोमे आले. वेल लावणी घेऊन आले. आता गोविंदप्रभू महाराजांची प्रवृत्ती कधी भंगल आणि कधी काय करतील हे कोणाला माहित नसायचं, परंतु ते लेकरांना माहित होतं की यांच्या मनात कधी काय काय करतील. म्हणून त्यांनी काय केलं, वेली केली. वेली म्हणजे असं हाताला हात धरलं, सरळ लेकरांनी हाताला हात धरून असं गोल डिंगण केलं, इकडे तिकडे जाऊ नये म्हणून. आणि मध्ये गोविंदप्रभू महाराज असं चला म्हणून घेऊन सोबत सोबत ते डिंगण येत तसंच अशी वेली करून, म्हणजे तिकडून आपल्यापासून आता ते सापडले होते तिथून पळून गेले नाही पाहिजे, कारण की महाजनांनी जबाबदारी सोपवलेली होती गोविंदप्रभू महाराजाला आणण्यासाठी. म्हणून ते असे वेल लावून गोविंदप्रभू महाराजाला त्या ठिकाणी घेऊन गेले. तव केशव नायकू सौम्य आले. मग गोविंदप्रभू महाराज येत आहेत हे पाहिल्यानंतर जे केशव नायक होते ते सौम्य आले, म्हणजे 4 पावलं पुढे आले. त्यांना त्यांचा आदरातिथ्य करण्यासाठी, त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी. दंडवत घातले श्रीचरणा लागले, दंडवत घातले आणि पाया पडले. मग आसन रचिले, आसन रचलं श्री प्रभूंना बसण्यासाठी. गोसावी आसनी बैसले, श्री प्रभू महाराज आसनावर विराजमान झाले. श्रीचरण प्रक्षाळिले, पाय धुतले. मग जाणवियांचा जोडा ओळगविला. तर असं मोठं कोणी आलं की हे आदर करण्याची जी पद्धत आहे ही जुन्या काळात अशी पद्धत होती, आणि आताही अशी पद्धत आहे की कोणी मोठं माणूस आलं घरी की मग पाठ ठेवणं, त्याच्यावर मग त्या मोठा साधू महंत कोणी असेल त्याला मग उभं राहून त्याचे पाय धुणे, हे एक आदराचं एक आपल्याच सन्मानाचं एक चिन्ह आहे. मग जाणवियाचा जोडा ओळगविला, जाणव्याचा जोडा ओळगला. ते जानवं जे घालतात ब्राह्मण लोक, ते जानव्याचा जोडा ओळगवला. टिळा लाविला, गंधाक्षता लाविल्या, ओली सावला वाईला, म्हणजे वस्त्र अर्पण केलं, रेशमी वस्त्र अर्पण केलं. येर वस्त्र लवकरी काढिले, केशव नायके अंडोराते म्हणितले. आरे हे वस्त्र दगडावरी कुटकरुणी रोवा. मग तीही कुटकरुणी रोविले. मग गोसावी बीजे केले. तिथं चांगलं वस्त्र श्रीप्रभूंना अर्पण केलं केशव नायकांनी, आणि मग अर्पण केल्यानंतर ते परिधान केलं श्रीप्रभू महाराजांनी नवं वस्त्र, आणि जे जुनं होतं ते असं काढून ठेवलं होतं बाजूला. मग केशव नायकांनी काय केलं, ते वस्त्र लगेच घेतलं आणि लेकरांजवळ देऊन टाकलं, कारण की आता त्यांना वाटलं की श्रीप्रभू महाराजांची इच्छा कधी काय होईल प्रवृत्ती सांगता येत नाही, नवं वस्त्र टाकून देतील पुन्हा जुनंच घालतील, असंही केलेलं होतं त्यांनी. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, जुनं वस्त्र उचललं लेकरांना देऊन टाकलं. म्हणजे आता याचे दगडावर असं ठेचून तुकडे करून फेकून द्या म्हणे. हे वस्त्र पुन्हा श्रीप्रभू महाराजांना सापडलं नाही पाहिजे, नाहीतर मग हे नवं वस्त्र टाकून देतील आणि जुनंच घालायला लागतील. मग तीही कुट करून रोविले, त्या कपड्याचा पार लगे कुट केला, ठेचून. लेकराला काय काम असतं, लेकराला ते कामाला आवडत असतात आणि तेच काम सांगितलं मग बसले लेकर कुठं, त्याचं पार लगे कुट करून टाकला त्याचा, आणि मग ते कुठंतरी पुरून टाकला. मग गोसावी विजय केले, मग तिथून निघून गेले. सुतके स्नान, सुतकविहीर, सुतकविहीर नावाची एक विहीर आहे रिद्धपूरला, केली असेल तुम्ही सर्वांनी. तर त्या विहिरीवर श्री गोविंदप्रभू महाराज स्नान करायचे.
आताही विहीर आहे ते, आताही नमस्कारी विटा आहेत आतमध्ये. आपली ती कशी विट आहे तशा विटी आता आहेत त्या विहिरीमध्ये नमस्कारी, खोल आहे परंतु आता त्याच्यावर जाळी पण बसवली, पहिला मोकळी होती. गोसावी सुतकेसी बीजे करीती, अर्ध वस्त्र नेसेती अर्ध धुती, ते वाळविती मग स्नान करीती. सुतक विहिरीला जायचे. किती निरालंबी जीवन आहे बरे, आहे की नाही. जिथं बसले तिथं बसले, जिथं खावडलं तिथं खाल्लं. भिक्षाही मागायची बरं का, गोविंदराव महाराज पण भिक्षा मागायचे. सुरुवातीच्या चरित्रात सांगितलं तिथे भिक्षा मागायला सांगितलं त्यांच्या गुरुजींनी, भिक्षाही मागायचे ते. आणि कोणतं आलंबन नाही. आंघोळ करायला बसले तर कसं करायचे हे सांगितले याच्यामध्ये. अर्ध वस्त्र नेसिती, अर्ध वस्त्र नेसायचं, अर्ध धुती अर्धच कपडा धुवून टाकायचा, ते वाळविती ते अर्धा कपडा वाळू द्यायचे, मग स्नान करीती मग आंघोळ करायचं. मग धुतले वस्त्र नेसिती, मग जे धुतलं होतं वस्त्र अर्ध ते नेसायचे. मग येरी धुती, मग ज्या वस्त्रावर आंघोळ केली ते वस्त्र धुवून टाकायचं पुन्हा. ते वाळत घालिती, मग ते वस्त्र वाळू घालायचे. मग संध्या करीती, टिळा लाविती मग बीजे करीती. संध्या करीती, जे संध्यावंदन असेल संध्याकाळचं ते संध्यावंदन करायचे आणि मग टिळा लावायचे आणि मग तिथून निघून जायचे. सुतक विहिरीला सुतक विहिरी असं नाव त्या याच्यामुळे पडलं. श्री गोविंदराव महाराज काय करायचे, जे कोणी सरलं त्याला पुरायला जायचे. पुरायला म्हणजे जाळायचं असेल किंवा पुरायचं असेल ते काही त्यांचे विधी असेल ते करायचे, त्यांच्यासोबत जायचे आणि त्याचा विधी आटोपला, सर्व लोक निघून जायचे. परंतु ते कवटी फुटेपर्यंत गोविंदराव महाराज तिथून हलत नव्हते. ते आवाज येते ना फटकन, असं काहीतरी असते वाटते जाळल्यावर असा आवाज येत असते. तर ते कवटी फुटेवर तिथंच थांबायचे आणि मग तिथून यायचे आणि मग त्या विहिरीवर स्नान करायचे. म्हणून त्या विहिरीला सुतक विहीर नाव पडलं होतं. त्यांची ठरलेली विहीर होती, कोणाचे जर अंतिम संस्कार करून आले की त्याच विहिरीवर आंघोळ करायचे गोविंदराव महाराज, म्हणून तिला सुतक विहीर नाव पडलं होतं. आणि आता ते स्मशानातच आहे, आजूबाजूला स्मशानच आहे त्या विहिरीच्या. ससा सोनेश्वर तिकडे आहे, दाभिविरीच्या तिकडं. दाभिविरीला जाते वेळेस लागते ते. आणि सुतक विहिरीकडे चांदूर बाजार रोडवर आहे. एक रोड गेला मोर्शी रोड, एक रोड गेला चांदूर बाजार रोड. तर चांदूर बाजार रोडवर एका शेतामध्ये आहे, डाव्या हाताला जाताना लागते सुतक विहीर. जेऊ मागणे धेंडेयाच्या घरा पश्चिमे ब्राह्मणांचे घर, तेथ गोसावी बीजे केले. त्या घरी गेले ब्राह्मणाच्या घरी. आणि स्त्रियेचा पालव धरिला, त्या घरी जी स्त्री होती तिचा पालव धरला म्हणजे पदर धरला. मग गोसावी म्हणितले, आओ मेली जाये जेऊ घाली ना म्हणे. जसं लेकरू आईच्या पदराला धरून जेवायला मागते किंवा काही पाहिजे असेल तर ते हट्ट धरते, त्याप्रमाणे गोविंदराव महाराजांनी हा पालव धरला आणि जेवायला मागायला लागले तिच्या घरी जाऊन. आओ जेवी घाली वो, तिया म्हणितले रावळो मज म्हणिये करू द्या. मला थोडंसं काम आहे, एवढं मला काम करू द्या. मग मी जेवू घालीन, एवढं काम झालं माझं की मग तुम्हाला मी जेवायला वाढते. ते रांजणा पासी जाये, तिये सरीसे गोसावी पालो धरुणी बीजे करीती. आता ते घरात काम करायची बाई, तर ते जिथं जाईल तिथं ते पदर धरून त्यांच्या मागच असं ते रांजणापाशी गेली तर त्या बाईच्या मागच ते रांजणापाशी जायचे. घरा अंतू मागुते बीजे करीती, पुन्हा घरात बीजे करायची. आणि मागुते म्हणती जेऊ घाली वो, तव ते म्हणे पारुखा रावळो. थांबा थोडं वेळ, हे म्हणिये करीन मग वाढीन. हे एवढं काम करीन आणि मग तुम्हाला जेवायला वाढीन. मागुती दारासी गेली, पुन्हा दारापाशी गेली. गोसावी पालो धरुणी बीजे केले, सोबतच होते गोसावी पण. ते सरपण घेऊन आली, जळतण घेऊन आली. सरीसे गोसावी पालो धरुणी बीजे केले. पालव हा हातातच होता, श्रीकरामध्येच होता श्री गोविंदराव महाराजांच्या, आणि ते सोबतच होते त्यांच्या. आता जेऊ घाली वो, गोविंदराव महाराज म्हणतात आता जेऊ घाली म्हणजे आता तरी जेवायला दे. तिया म्हणितले रावळो झाडू द्या मग वाढीन. आता एकदा घर झाडू द्या मग तुम्हाला जेवायला वाढते, असं
ते त्या घरची बाई सांगायला लागली गोविंदराव महाराजाला. असे गोविंदराव महाराज हे हट्ट धरत बसले तिथं. पालो धरिलाची असे तिया घरा अंतू झाडिले, मग थाळे आसी राख लाविली. घर झाडून काढलं. मग ज्या ताटामध्ये जेवायला द्यायचं होतं त्या ताटाला राख लावली. बरवा चोखुटू धुतला, घासून धुतलं चांगलं व्यवस्थित. वडवणे ठेविले, ठाव मांडिला. वडवण म्हणजे वडगण. आपल्याला जर वाटी नसेल ताटामध्ये तर आपण ताटामध्ये जर पातळ भाजी घ्यायची तर आपण काय करतो, वडगण लावतो पलीकडून. तर त्याला वडवण म्हणतात. तर ते लावलं असं. ठाव मांडिला, त्या वडगण ठेवला असं त्याच्यावर ते ताट ठेवलं. बैसो घातले रावळो आता पालवू सोडा. आता माझा पदर सोडा असं ते बाई म्हणते. बैसा मग वाढीन, आता इथं बसा मग मी तुम्हाला जेवायला वाढते असं ते बाई म्हणते. गोसावी पालवू सोडिला, मग पालो सोडला असं म्हणल्यानंतर. आसनी बैसले तिया वाढिले, यथोचित आरोगणा केली. यथोचित पोटभर जेवले तिथं. मग गोसावी म्हणितले, मग गोसावी म्हणतात मेली जाये आता होये म्हणे. मग तांबोळ दिधले, मग गोसावी बीजे केले. मग तांबूळ घेतल्यानंतर श्री गोविंदराव महाराज तिथून बीजे केले, निघून गेले. सुना दूध वाढणे विठलू जोईसी तया ते दोघी सुना. ही जी विठ्ठलू जोई ही जी बाई होती हिला 2 सुना होत्या. तया ते गाई दुभेती, दुभत्या गाई होत्या. दूध अपार निये, खूप दूध निघायचं घरी. तयाचे घर एमाईसाच्या घरा सेजेची. एमाईसा नावाची जी स्त्री होती तिच्या शेजारीच यांचं पण घर होतं. तिया नाव येल्हाईसे सासू ते दुधेसी जेवी. त्या सुनेचं नाव येल्हाईसा होतं आणि सासू जे होती ते दुधेसी जेवी म्हणजे दूध खायची. आणि सुनासी ताक वाढी, सुना जेवायला बसल्या की दूध वाढत नव्हती, त्यांना ताक वाढायची. आणि तिया मनोर्थ करीती, मग त्या सुना मनोर्थ करायच्या. तव गोसावी बीजे करीती, मनोर्थ केला की लगेच गोविंदराव महाराज तिथं हजर व्हायचे त्या घरी. तिया रात्री जेऊ बैसिलिया, रात्रीच्या वेळी जेवायला बसले होते. आळंदा दूध निवविते असे ती, आळंदामध्ये दूध थंड करण्यासाठी ठेवले होते. ते दूध सुनासी गाडुगेवरी वाढती, गाडगं घ्यायचे आणि गाडगं भरून आणायचे आणि गाडगभर वाढायचे दूध. तियावरी पडवणी म्हणती, म्हणजे खूप काय करायच्या, वरी पडवणी म्हणजे आतोनात प्रयत्न करायचे की वाढू नका वाढू नका असं म्हणायच्या. कोण ते सुना. वर पडवणी म्हणती रावळो रावळो सवळे ताकवणी असे, म्हणजे आता दूध नका वाढू, आम्हाला सकाळी आम्हाला ताकासोबत जेवायचंच आहे. मेली जाये बोबायना, त्यांनी जास्त व्हावे असे. ऐसे मावेचे लटके म्हणती, म्हणजे त्यांनी जो नका वाढू म्हणायचे की आम्हाला आता सकाळी ताक होणारच आहे, आम्ही ताक खाऊ आणि हे दूध नका आम्हाला, जे असं म्हणायचे ते जे म्हणजे ते आग्रहाचा जो निषेध करायचा की आम्हाला वाढू नका असं जे म्हणायचे ते बाया, ते काय कसं आहे असायचं त्यांचं बोलणं. ऐसे मावेची लटके म्हणती, म्हणजे उगाच वरवरचं बोलणं, खोटेपणा, म्हणजे मनातून काय नव्हतं, मनातून दूधच खायचं होतं, परंतु वरवर तर म्हणावं लागेल की नाही. नाहीतर गोविंदराव महाराज गेले म्हणजे सासू काय म्हणायची, तुम्हालाच होतं, तुम्ही एक शब्दाने तरी म्हणले का, वाढू नका म्हणून म्हणले का तुम्ही, असे सासू म्हणायचे. म्हणून सून म्हणते की नका नका आम्हाला सकाळी दूध ताक होतेच, आता आम्ही ताक खाऊ असं वरवर म्हणायचे फक्त. भीतरी सुख होय, त्या सुनांना पण सुख व्हायचं की आपल्याला गोविंदराव महाराज आले म्हणून दूध खायला भेटायला. गोसावी म्हणती
मेली जाये बोबायना, हे जोरात बोलायचं ना, हे सून होती जे ती जोरात बोलायची की नका वाढू. तर मग गोसावी म्हणजे श्री गोविंदप्रभू महाराज म्हणायचे की मेली जाये बोबायना म्हणजे ओरडू नको तू, शांत राहा. म्हणून कोपू नटले, पुन्हा त्या सुनावरच रागवले आणि ती अवघियाची घेती. मग गपचूप त्यांनी ते दूध घेतलं. सासू वेसी ताक वाढीती, सासू जेवायला बसली की त्या सासूला ताक वाढायची आणि बिजे करीती आणि मग तिथून निघून जायची. तव सवळेची घुसळी ती तव ताक होय आणि लोणी जे तुके ते तुकेची होय. दूध तर खाल्लं भरपूर पोटभर, परंतु सकाळी लोणी व्हायचं तेवढंच इर्ज लावलं आणि सकाळी मग त्याचं घुसळण होणार आणि जे लोणी निघायला पाहिजे तेवढंच लोणी निघायचं, त्याच्यात काय फरक पडायचा नाही. विसान घालणे एकुदी एकली एकटीक, लेंकुरुवाते हाणू बैसली. एक स्त्री होती, ती घरामध्ये एकलीच होती आणि लेकराला नहाण घालण्यासाठी बसली. ते मनोर्थ करी राऊळ येते का तरी विसान घालती. पाणी जास्त कडक झालं होतं कदाचित, म्हणून तिला काय वाटलं की बा लेकराला सहन होणार नाही पाणी जास्त गरम, म्हणून तिला असं अंतकरणात वाटलं की आता गोविंदप्रभू महाराज आले तर चांगलं होईल. कारण आता लेकरू असं समजा पायावर घेऊन बसली, आता उठायचं कसं, लेकरू कोणाचा समय घालायचं, असं ते भल्या त्याच्यात हे असतात पंचायती. तर त्यामुळं तिला असं वाटलं की आता उठून लेकरू ठेवणं, पाणी घेणं, पुन्हा बसणं, याच्यापेक्षा आता जर आले तर फार छान होईल असं तिला मनामध्ये वाटते. राऊळ येते का तरी विसान घालिते. जर राऊळ आले तर इथं विसान म्हणजे थंड पाणी दिलं असतं मला. तव गोसावी बिजे करीती, लगेच तिथं श्रीप्रभू महाराज यायचे. ते श्री करी तांबिया घेती, तांब्या घ्यायचे. रांजणीचे पाणी विसान घालिती, रांजणातलं पाणी ते थंड पाणी घालायचे त्या बकेटमध्ये. मग म्हणे पुरे पुरे राऊळ, मग ती बाई म्हणायची पुरे म्हणजे आता बस झालं. मग ते लेंकरू नहाणी पाळणा घाली निजवी, मग त्या लेकराला आंघोळ घालायची ते बाई आणि पाळण्यामध्ये टाकायची, झोपवायची. मग गोसावी बिजे करीती, मग श्रीप्रभू महाराज तिथून निघून जायचे. सकळ ग्रही व्यापारू करणे एकाच्या घरासी गोसावी बिजे करीती. एकाच्या घरासी गोसावी बिजे करीती म्हणजे गेले. तव एकी स्त्रिया म्हणितले, एक स्त्री म्हणते राऊळो पैलू पाटू आणुनी द्या का. पलीकडचा जो पाट आहे तो मला आणून द्या. तयाचा पाटू आणूनी देती, तो पाट आणून द्यायचे. एकाचा तांबिया भरुणी देती, एकाचा तांब्या भरून द्यायचे. एकाचे मडके धो लागती, एका बाईचं मडकं धुण्यासाठी मदत करायची. एकाचे मुसळ धरिती, मुसळ धरायचे. कोण्या बाईने सांगितलं की जरा थांबायचं मुसळ धरा एवढं, म्हणजे ज्या बाईने जे काम सांगितलं कोणी सांगू काम, ते काम श्री गोविंदप्रभू महाराज करायचे. एकासी जेऊ वाढीती, कोणी जेवायला बसलं वाढणार नसलं की लगे हजर तिथं जेवायला वाढायला तयार. एकीसी जेऊ मागती, आता सगळं काम करायचे, मग हक्काने एखाद्या घरी जेवायलाही मागायचे. एकी ते म्हणे ती, एकीला फक्त बोलायचे. एकी ते थापा हाणेती, एकीला मारायचेही. तयाच्या बाजे सुपवतीवरी निजती, त्या घरच्या लोकांच्या बाजीवर, सुपवतीवर म्हणजे गादीवर झोपायचे. ऐसा सकळ ग्रही व्यापारू करीती, ऐसा सर्व घरामध्ये व्यापार म्हणजे काम करायचे, ज्याचं त्याचं जसं असेल काम ते श्री गोविंदप्रभू महाराज जाऊन करायचे. मग गोसावी बिजे करीती, मग तिथून त्या घरून निघून जायचे.